नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्री कृष्णे बंधू तयाते। जय जय रघुवीर समर्थ, अंबा माता की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, अंबा मातेच्या चरणी वंदन करते। श्रीवसौ जोशी, पद्मजाताई आणि श्रीकांत दादा, मेधाताई तिथे दिसतात आणि सिंगापूरचे सगळे साधक आणि सर्व श्रोते सगळ्यांच्या चरणी सप्रेम अभिवादन करते। आणि आजचं काही चिंतन आपण सुरू करू। आज नवरात्राच्या निमित्ताने विषय दिलेला आहे आणि विषय आपला आहे तर तो शक्ती उपासना असा विषय आहे। थोडं नवरात्राविषयी थोडं चिंतन करू आणि मग प्रत्यक्ष शक्ती उपासना, ती साधी शक्ती उपासना नाही घेणार आहे, समर्थांची शक्ती उपासना असा विषय घेणार आहे। कारण समर्थांनी खूप वेगळ्या प्रकाराने शक्तीची उपासना केलेली आहे आणि तशी तुम्ही आम्ही करावी अशी त्यांची अपेक्षा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून समर्थ आपल्याला साधन देत आहेत आणि मग आपण काय साधन करायचं हे आपल्याला बघायचंय। आपल्याकडे जे सगळे सण आहेत ते सण पूर्वी म्हणजे जे संस्कृतीने दिलेले आहेत ते सगळे तत्वावरती बसवलेले आहेत बरं का। म्हणजे सगळे सण आपण जर बघितलं तर गणपती आहे, गणपतीच्या आधी येणारा श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे पृथ्वी तत्वाची किंवा जलतत्वाची उपासना आहे, कारण वनस्पतींची उपासना आहे त्या ठिकाणी। वटपौर्णिमा आहे, नागपंचमी आहे, ही सगळी जी आहे तो पृथ्वी तत्वाची आणि जलतत्वाची उपासना आहे। त्यानंतर येणारा गणपती जो आहे तो पुन्हा पार्थिव आहे म्हणून ती पृथ्वी तत्वाचीच उपासना आहे। त्यानंतर येणारे पितर आहेत, हे वायू स्वरूप आहेत म्हणून वायू तत्वाची उपासना आहे। त्यानंतर येणारं नवरात्र आहे, हे पितर आहेत, हेही वायू स्वरूपच आहेत म्हणून ती वायू तत्वाची उपासना आहे। त्यानंतर किंवा नवरात्रामध्ये असणारी शक्तीची उपासना आहे आणि मग त्यानंतर येणारी दिवाळी जी आहे ती आकाश तत्वाची उपासना आहे। अशी ही जी पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतांवरती आधारित असणारी आपली संस्कृती आणि त्या पंचमहाभूतांची उपासना आपल्याला आपली संस्कृती करायला सांगते। आपला तो आजचा तो विषय नाहीये की त्या भूतांची उपासना कशी करायची, पण नवरात्रीची मात्र या दृष्टिकोनातून शक्तीची उपासना आपण बघणार आहोत। नवरात्रामध्ये 9 दिवस आपल्याकडे अश्विन महिन्यामध्ये प्रतिपदेपासून नवमी पर्यंत आणि मग दसरा विजयादशमी आपण म्हणतो विशेषत्वाने नवरात्राची पूजा केली जाते। आणि स्त्रियांचं मला वाटतं या ठिकाणी खूप सहभाग त्याच्यामध्ये, कारण स्त्री शक्तीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे शक्तीची उपासना आपल्याही घरातही लक्षात येतं की पुरुष हे ब्रह्माचं प्रतीक मानलं जातं आणि स्त्री हे कसलं प्रतीक आहे तर ते मायेचं आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं। पण प्रत्यक्ष करणारी स्त्रीच आहे। पुरुष जरी असला, तो जरी ब्रह्माचं प्रतीक असला तरी जेव्हा त्याला कार्य करायचंय तेव्हा त्याला कोणाचा आधार घ्यावा लागतो तर त्या शक्तीचाच आधार घ्यावा लागतो आणि त्याला त्या मायेचाच आधार, शक्ती म्हणजे माया आहे, त्या मायेच्या आधाराने त्याला ते सगळं करावं लागतं। कुठेतरी आपल्याला असं वाटतं की शक्ती स्त्री म्हणजे कमी आहे की काय वगैरे, असं नाहीये। आपल्याकडे देवी भागवतामध्ये म्हणा किंवा मोठमोठी जी युद्ध झालेली आहेत त्या सगळ्या युद्धामध्ये बघितलं तर शस्त्र चालवण्याचं जे सामर्थ्य आहे त्या सगळं स्त्रियांकडेच होतं आणि म्हणून ती देवी जी आहे ती दुर्गा देवी, ती त्याची मूळ जी आहे तर ती त्याची देवी मानली जाते। आपल्याकडे स्त्रीकडे जरी आपण म्हटलं की आपली पुरुषप्रधान संस्कृती असली तरी आपल्या सगळ्या स्त्रियांना अभिमान वाटेल की फार पूर्वीपासून आपल्या वैदिक संस्कृतीपासून 3 खाती जी आहेत ना ती आपल्या स्त्रियांकडेच आहेत आणि त्या देवींकडे आहेत। लक्षात येईल, अर्थ खातं हे लक्ष्मीकडेच आहे, शिक्षण खातं हे सरस्वतीकडेच आहे आणि संरक्षण खातं हे दुर्गेकडे आहे। आता लक्षात येईल की स्त्रीचं सामर्थ्य किंवा तिची जी शक्ती आहे ती एक वेगळ्या प्रकारची आहे आणि ती कुठेतरी आपल्याला कमवायची आहे, मिळवायची आहे। आणि म्हणून आपल्याकडे विशेषत्वाने या नवरात्रामध्ये 9 दिवस शक्तीची उपासना केली जाते।
मग शक्तीची उपासना करायची वेगवेगळी पद्धत आहेत. मग तिथे आपण काही सप्तशती ते पाठ करतो, नवचंडीचा याग आहे, श्री सुक्ताचं पठण आहे, किंवा घागरी फुंकणं आहे बघा आपल्याकडे. खूप साधी सोपी उपासना आहे ती. आपल्याला असं वाटतं की त्याच्यात काय आहे घागरी फुंकणं म्हणजे, पण घागरी फुंकणं ही शक्तीची उपासना आहे. कारण ज्या वेळेला आपण जोरात श्वास फुंकतो तेव्हा आपला आतला घट रिकामा होतो, आणि घट जेव्हा रिकामा होतो तेव्हा शक्ती आणि ज्ञान या दोन्हीचा साठा मूलाधार केंद्राच्या ठिकाणी आहे, आणि तो दोन्ही आपल्याला ऊर्ध्वगामी करायचा असतो. आणि हे ऊर्ध्वगामी करण्यासाठीची जी उपासना आहे ना, ती घागरी फुंकण्याची उपासना आहे. आणि म्हणून या ठिकाणी नवरात्रामध्ये ती केली जाते. अर्थात आपला तो आजचा विषय नाहीये, पण मुद्दाम नवरात्रामध्ये काय काय उपासना केल्या जातात या आपण थोडं बघितलं. 9 प्रकारचं धान्य आहे जे ते आपण घातलं जातं, कारण त्या ठिकाणी कोण आपण म्हणतो की कोणतं धान्य जास्त आले तर त्या वर्षी ते पीक येणार आहे, असे एक शेतकऱ्यांची समजूत असते. आणि म्हणून मग या नवरात्रामध्ये आपण धान्य पेरतो, घटाची स्थापना करतो, मग त्याच्यावरती त्या झेंडूच्या फुलांची माळा सोडतो, आणि ही शक्तीची उपासना ज्याला जशी पडेल. मुख्य म्हणजे सगळ्यात दिवा लावलो बघा आपण. या 9 दिवसाचा मध्ये दिवा आपण विझू नये म्हणून त्याची खूप काळजी घेतो. पण त्याच्या मागचा उद्देश काय आहे? मुळात दिवा हे कसलं प्रतीक आहे? दिव्याची ज्योत ही आत्मज्योतीच प्रतीक आहे. मीराबाई म्हणते की आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक आत्मज्योत आहे, त्याला तेल आणि वात लागतच नाही, ती अखंड तेवत असणारी आहे. पण तिथपर्यंत आपल्याला जाता येत नाही. पण निदान नवरात्रात 9 दिवस जाणीवपूर्वक आपली जी कुलस्वामिनी आहे, ही जी कुलस्वामिनी माझ्या कुलाचं रक्षण करणारी आहे, आणि तिचं अत्यंत महत्व आहे बरं का. सगळी तर शक्ती आदी माया संपूर्ण विश्वामध्ये व्यापूनच आहे, पण तिचा नाही ना आपल्याला उपयोग. आकाशामध्ये पुष्कळ ढग आहेत, त्या ढगातल्या पाण्याचा आपल्याला काहीतरी उपयोग आहे का? पावसाचं पाणी पुष्कळ आहे, त्याचा आपल्याला उपयोग नाही. नद्यांमध्ये पाणी आहे, त्याचा उपयोग नाही. झऱ्याचं पाणी आपल्याला उपयोग नाही. आपल्या तोट्यातून येणारं पाणी तेवढंच आपण वापरू शकतो. तसं विश्वामध्ये कितीही शक्ती असली तरी माझ्या कुलस्वामिनी म्हणजे ती माझ्या कुटुंबाचं रक्षण करणारी, ती माझ्यासाठी सीमित झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला तिचं रक्षण करायचंय, कारण ती आपल्या पूर्ण कुलाचं रक्षण करत असते. आणि यासाठी आपल्याला शास्त्राने तिची उपासना दिलेली आहे. आणि मग नवरात्रामध्ये जसं आपल्याकडे नवरात्र असेल त्याप्रमाणे आपण तिची उपासना करतो हे. आणि मग अखंड दिवा लावून ठेवणं जाणीवपूर्वक. 9 दिवस तो दिवा विझत नाहीये ना, दिवा विझत नाहीये ना, याचा अर्थ 4दा आपण उठतो. या निमित्ताने आपण त्या देवीच्या अनुसंधानामध्ये राहतो. अनुसंधानात राहणं, पुन्हा पुन्हा त्या जगदंबेचं स्मरण करणं आणि तिला जागृत करणं. आणि जागृत करणं कशासाठी? तर ती शक्ती मला माझ्यासाठी वैयक्तिक नकोय, ती मला दुसऱ्यांसाठी वापरता आली पाहिजे. आणि मग ती दुसऱ्यांसाठी वापरण्यासाठी समर्थांनी शक्तीची उपासना सांगितली. खूप छान सांगितले. आपण आता शक्तीची उपासना समर्थ आपल्याला काय देतायत ती बघूया, आणि समर्थांच्या विचारांमधून आपल्याला शक्तीची उपासना कशी करता येईल हे बघूया. आपल्याकडे देव आणि देवता 2 शब्द आहेत. देव म्हटलं की पुरुषवाचक आहे, आणि देवता म्हटलं तर ती स्त्रीवाचक आहे. आता लक्षात येईल की भारतासारख्या देशामध्ये देवीच्या शक्तीच्या उपासनेचा खूप मोठा कल आहे. आपल्याकडे अनेक शक्तीपीठ आहेत. तर गंमत अशी आहे की समर्थांचा विचार असा आहे की समर्थ या सगळ्या शक्तीपीठामध्ये गेलेले. जेव्हा त्यांनी भारत भ्रमण केले आणि लक्षात असं आलं की जेव्हा ते शक्तीपीठांमध्ये गेलेत तर फक्त पीठच तिथे राहिलेत, तिथे शक्ती शिल्लक नव्हती. कारण सगळा समाज निद्रिस्त झालेला होता, मृतप्राय झालेला होता, अत्यंत पारतंत्र्याखाली दबलेला होता. स्त्रियांचं रक्षण करणारा कोणी नव्हता, पुरुषार्थ नव्हताच कुठेही. सगळे मनाने पिचलेले असे जे सगळे लोक सगळे समर्थांनी बघितलंय. आणि मग लक्षात आलं की आपल्या देवतांच्या हातामध्ये असणारी शस्त्र ती केवळ देवतांच्या मूर्तींच्याच हातात राहिलेली आहेत. आणि प्रत्यक्ष जे मूर्तींची उपासना करणारे आहेत ते काय आहेत? त्यांच्या हातात शस्त्र नाहीत. ते मात्र कसे झालेत? ज्याची उपासना करतायत त्या उपास दैवताकडून काही कोणत्या गुणांचं अवतरणच तिथे नाही. म्हणजे पराक्रमी देवीची उपासना, आणि उपासक मात्र अत्यंत घाबरट. एकही शस्त्र नाही, दारं बंद करून बसलेला. घरातली तरुण मुलगी नेली तरी तो काही करत नाहीये, तो काही आवाज करत नाहीये, काही नाहीये. याचा अर्थ पारतंत्र्यामध्ये आपण जे पिचले गेलो, ह्या पिचले गेल्यामुळे समर्थांना अतिशय त्रास झाला. आणि तो त्रास समर्थांसारखा द्रष्टा सहन करू शकला नाही.
आणि यासाठी समर्थांनी आता सांगितलं की मला एकच आधार आहे, तो म्हणजे रामाचा आणि उपासनेचा. समर्थांनी उपासनेच्या बळावरती शक्तीची उपासना केली आहे आणि पुन्हा सगळ्या लोकांना एकत्र केलंय, समाजाचं संघटन केलंय आणि मग शिवबाला घडवलंय आणि मग शिवबाकडून महाराष्ट्र राज्य जे आहे की जे आहे त्याची स्थापना करून घेतली. तो इतिहास आपल्याला नाही बघायचा, पण एवढंच आहे की समर्थांचा जो भर आहे तो प्रयत्नावरती आणि प्रारब्धावरती भर आहे आणि प्रयत्नाने प्रारब्ध बदलतं हे समर्थांना नक्की माहिती आहे. आणि म्हणून डॉक्टर काकांनी या संदर्भात एक खूप सुंदर विचार सांगितला. काका असं म्हणतात की शक्तीपीठ भारतामध्ये आणि शक्ती सगळ्या परदेशामध्ये. तत्वज्ञान आमचं आहे, आमचं तत्वज्ञान रणांगणामध्ये गीता सांगायची असं तत्वज्ञान आहे, पण ते तत्वज्ञान आम्ही विसरलो. धटाशी आणावा धट, उद्धटाशी आणावा उद्धट, महाखटाशी खटनट, हे सगळं आमचं तत्वज्ञान आम्ही विसरलो आणि आम्ही एक गाल कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा असे वागायला लागलो. आमचं तत्वज्ञान बाकीच्या देशांनी घेतलं. लक्षात येईल बऱ्याच काही वर्षापूर्वीची घटना आहे, ज्या वेळेला अमेरिकेमध्ये 2 मोठमोठ्या इमारती पाडल्या तेव्हा अमेरिकेचंच सामान वापरलं, अमेरिकेच्याच बिल्डिंग पाडल्या आणि त्यांच्याच लोकांकडून हे करून घेतलं. याचा अर्थ हे तत्वज्ञान आपलं गीतेतलं तत्वज्ञान परदेशातल्या लोकांनी अप्लाय केलं, पण आपण मात्र तसेच बसलो आणि म्हणून फक्त शक्तीपीठ आपल्याकडे बाकी राहिली आणि शक्ती सगळी दुसरीकडे गेली. याचं कारण एक, आम्ही शक्तीची उपासना केलेली नाही. समर्थ म्हणतात जोपर्यंत शक्तीची उपासना करत नाही तोपर्यंत मला शक्ती प्राप्त होणार नाही आणि यासाठी शक्तीची उपासना केलीच पाहिजे. देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, त्या शस्त्रांचा वापर केला पाहिजे. आणि म्हणून आनंद वनभुवनीमध्ये समर्थ असं म्हणतात की असे देव जे आहेत आशीर्वाद देणारे ते मला पसंत नाही आहेत. मला कोणते देव पसंत आहेत की त्या देवाने रणांगणामध्ये आलं पाहिजे, शस्त्र घेतलं पाहिजे आणि लढवय्ये देव मला पसंत आहे. बघा प्रश्न समर्थांचा विचार काय, लढवय्ये देव पाहिजे म्हणजे याचा अर्थ प्रत्येक माणूस हा लढवय्या, माझ्या राष्ट्रासाठी तो लढला पाहिजे. ह्या समर्थांचा जो विचार आहे त्या विचारांच्या साह्याने समर्थ आपल्याला शक्तीची उपासना सांगतायत आणि ती उपासना करताना समर्थांनी स्वतः ती केलेली आहे आणि मग त्यांनी ती सांगितलेली. आधी केले मग सांगितले. समर्थांनी स्वतः केलेली आहे आणि मग केल्यानंतर तुम्ही या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये कोणती उपासना कराल आणि 10व्या दिवशी कोणती उपासना कराल, असे समर्थांनी 10 टप्पे दिले. त्या 10 टप्प्यांच्या 9 दिवसाच्या 9 आणि 10व्या टप्प्यातली 10 अशा त्या उपासना कोणत्या कोणत्या दिल्यात त्या आपण बघूया. समर्थ म्हणतात की जो अत्यंत विस्कळीत असलेला समाज, समर्थांनी शिवबाचं काय केलंय, शिवाजी राजांना राज्याभिषेक केलेला आहे आणि मग या ठिकाणी राज्य जे आहे ते क्षत्रियांचं आणि त्याच्यावरती अंकुश जो आहे तो ऋषींचा, असे ही जे रामराज्याची कल्पना त्या काळामध्ये रुजली आणि ही रुजलेली कल्पना कशी आली. समर्थ म्हणतात उपासनेचा मोठा आश्रय, उपासने विण निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. आपल्याला उपासनेला पर्याय नाही बरं का. आणि म्हणून समर्थ दासबोधामध्ये पुन्हा एका ठिकाणी आपल्याला सांगतात साधकासी सूचना उपासना उपासना. आपल्याला उदंड उपासनेच्या साह्याने आपण आपल्याला जे पाहिजे ते कमावू शकतो आणि ते आपल्याला कमवायचंय. आता हे कमवताना 3 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या काय दिलेल्या आहेत सांगतायत बरं का. ते म्हणतात एक यंत्र आहे, एक तंत्र आहे आणि एक मंत्र आहे. बघा बरं, 3 गोष्टी दिल्यात. शरीर रूपी यंत्र आहे, परमात्म्याचं नाम रूपी एक मंत्र आहे आणि त्या मंत्राचा वापर करून त्या मंत्राचं तंत्र जाणून घेऊन जीवनामध्ये कसं जगायचं आणि त्या तंत्राचा वापर करून माझं जीवन नाही समाजाला उन्नत करायचं, हे तंत्र जाणून घेतलं पाहिजे. हे कोणी जाणायचंय तर ते शरीराने जाणायचंय. आणि म्हणून शरीराने परमात्म्याची ईश्वराची उपासना करणं, उपासनेसाठी मंत्र म्हणणं, शस्त्र सुद्धा मंत्राने काय करणं, मंत्र म्हणजे शस्त्राचं रूपांतर अस्त्रामध्ये करणं. कारण जेव्हा शस्त्र मंत्राच्या साह्याने म्हटलं जातं तेव्हा त्याला अस्त्र म्हणतात. अस्त्र विद्या अधिक परिणामकारक आहे आणि म्हणून अस्त्र आणि शस्त्र दोन्ही विद्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायला लागतील. आणि म्हणून राष्ट्र स्थापनेसाठी
समर्थांनी गनिमेसारखं तंत्र सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि त्याला स्वीकारायला शिकवलेलं आहे. आणि म्हणून समर्थांचं पत्र आठवत असेल, विजापूरचा सरदार निघालेला आहे, एक पत्र लिहिले, वरती बघितलं तर ते आध्यात्मिक आहे. पहिलं अक्षर काढलं तर शिवबांना सांगितलेलं आहे. किंवा एका ठिकाणी ते म्हणतात की काय करा, की विशेष तुळजा भवानी आहे, पण तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या बरं, हे सांगितलेलं आहे. याचा अर्थ वेळोवेळी ह्या शरीररूपी यंत्राची पण काळजी घ्यायची आणि मग मंत्राच्या साह्याने तंत्र जीवनातलं समजून घेणं आणि समाजामध्ये आपली आणि समाजाची उन्नती करणं हे समर्थांना अपेक्षित आहे. आणि मंत्र सामर्थ्यांचे तंत्र ते समर्थ म्हणतात जाणून घ्या. समर्थांनी जी शक्तीची उपासना केली त्याच्यामध्ये एक खूप सुंदर संस्कृत वेदातला मंत्र आहे. त्या वेदातल्या मंत्रावरती समर्थांची जो शिकवण आहे त्या शिकवणाची सगळी त्या मंत्रामध्ये आधारलेले खूप सुंदर काय मंत्र आहे बघा तो. अग्रतः चतुरो वेदाः, अग्रतः चतुरो वेदाः, सगळ्यात पुढे 4 वेद आहेत. पृष्ठतः सशरम धनुः, पाठीमागे शर म्हणजे बाण आणि धनुष्य आहे. म्हणजे पुढे वेद आहेत चतुर्वेद आणि पाठीमागे वेदांच्या पाठीमागे काय आहेत तर धनुष्य आणि बाण हे सगळं त्याच्या पाठीमागे आहे. इदम ब्राह्मम इदम शास्त्रम, याचा अर्थ ब्राह्म कोणतं आहे की वेदांमध्ये ब्रह्मज्ञान आहे. इदम ब्राह्मम हे ब्रह्मज्ञान आहे. आणि जिथे धनुष्य आणि बाण आहे ते काय आहे, इदम क्षात्रम, हे क्षात्र तेज आहे. एक ब्रह्म तेज आहे, एक क्षात्र तेज आहे. आणि ब्राह्मणांकडे ते तेज आहे ते कोणतं, शापादपी, ते शाप देऊ शकतात. आणि क्षत्रिय काय करू शकतात, शरादपी, ते शर चालवून काय करतात तर लोकांना मारू शकतात. दोघांकडे शस्त्र आहे, एकाकडे शस्त्र आहे, एकाकडे शास्त्र आहे. आणि म्हणून क्रांती 2 प्रकारांनी घडते, एक शास्त्र क्रांती घडते, एक शस्त्र क्रांती घडते. श्रीमद शंकराचार्यांनी संपूर्ण विस्कळीत झालेला समाज पंचायतन पूजेच्या निमित्ताने सगळा समाजाचं संघटन केलं, याला शास्त्र क्रांती म्हणतात. आणि भगवान गोपाल कृष्णांनी जे काही युद्ध केलं महाभारताचं किंवा सावरकरांनी जे काही केलं ती सशस्त्र क्रांती होती. आणि म्हणून राष्ट्रासाठी दोन्ही क्रांतीची आवश्यकता आहे, शास्त्र क्रांती आणि शस्त्र क्रांती. आणि ह्याच जो श्लोक आहे त्या श्लोकावरती समर्थांनी त्यांच्या जीवनाचं सूत्र बसवलंय. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, चौथा तो साक्षेप फेडावे नाना आक्षेप. आता या म्हणजे व्यक्तीची उन्नती, समाजाची उन्नती आणि राष्ट्राची उन्नती. व्यक्ती हा राष्ट्राचा एक घटक आहे आणि हे तिन्ही एकमेकांमध्ये अतिशय सरमिसळ झालेली आहे. आणि ह्या तिन्हीचा परिपूर्ण विकास हाच काय आहे तर योग्य विकास आहे. आणि या दृष्टिकोनातून समर्थांनी प्रचंड मोठं कार्य केलं. लक्षात येईल, समर्थ असं म्हणतात हे दोन्ही समर्थांनी कार्य केली. समर्थांनी शास्त्राचा वापर केला, उपासना केली आणि उपासनेने ईश्वरी कृपा प्राप्त करून घेतली. आणि मग ह्या ईश्वरी कृपेच्या उपासनेच्या अधिष्ठानावरती समर्थांनी 1100 मठांची स्थापना केली. ज्या 1100 मठांमध्ये सगळे त्यांचे महंत जे आहेत कोणती उपासना करतायत तर सूर्य नमस्काराची उपासना करतायत, बलोपासना करतायत. आणि याच बलोपासनेतून मानसिक धैर्य दिलंय आणि मानसिक धैर्यातून हे सगळे शिवबाचे मावळे झालेले आहेत. आणि मग इथे स्वराज्याची स्थापना झालेली आहे. आता यासाठी जी शक्ती लागणारी आहे ती समर्थ असं म्हणतायत की ती शक्ती, समर्थांनी शक्तीची खूप उपासना केली बरं का. स्वतः समर्थ म्हणतायत काय मी कोणाची उपासना केली, बरे ईश्वर आहे स्वाभिमानी. समर्थ म्हणतात बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी. तुळजा भवानी विशेष आहे, तिची उपासना आपल्याला करावी लागेल. मग तिथे महाकाली आहे, भुवनेश्वरी आहे, भैरवी आहे, या सगळ्या ज्या वेगवेगळ्या आहेत 10 जणी, शैलजा आहे, या सगळ्या वेगवेगळ्या ज्या काही देवी आहेत त्या सगळ्यांच्या उपासना समर्थांनी केलेल्या आहेत. आणि मग ते म्हणतात की परंतु विचार पाहुनी कार्य करणे, या सगळ्या उपासना करा आणि मग विचार करून आपल्याला कार्य करायचंय. आणि मग आता कोणत्या कोणत्या उपासना करायच्या,
समर्थांनी शक्तीच्या 10 उपासना दिल्यात बरं का आपल्याला. आता आपण नवरात्राच्या एक एक दिवसाच्या एक एक उपासना बघणार आहोत. समर्थ म्हणतात पहिली उपासना कोणती आहे? समर्थांनी प्रतिपादित केलेली उपासना शक्तीची आपण बघणार आहोत. पहिली उपासना ते म्हणतात देह शक्तीची उपासना. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना देह मिळालेला आहे, हा पंचभौतिक देह आहे. याचं वर्णन आधी समर्थांनी दासबोधामध्ये त्याला खूपच निंदा केली, पण नंतर मात्र समर्थ म्हणतात की शरीर ऐसे यंत्र आणिक नाही, शरीरासारखं दुसरं यंत्र नाही, किंवा नरदेह घबाड असं समर्थ म्हणतात. हे नरदेह मला घबाड मिळालेला आहे आणि या शरीर शक्तीची देह शक्तीची उपासना मला करायची. कशी करायची? मग समर्थांनी दिलेली उपासना अत्यंत तेजस्वी असणाऱ्या आदित्याची उपासना म्हणजे सूर्य नमस्काराची उपासना. त्यासाठी समर्थांचे 1100 मठामध्ये आखाडे होते. या आखाड्यामध्ये तरुण मंडळी महंत जात होते आणि तिथे आरोग्य, उत्साह, जोम, शक्ती, चापल्य, दमदारपणा हे सगळं ते कमवत होते. याचा अर्थ ह्या गोष्टी कमवायच्या आहेत, ह्या कोणी आपल्याला बसल्या जागी देणार नाहीत. माझं शरीर जर उत्तम पाहिजे असेल तर ते नुसतं खाऊन पिऊन नाही ना उत्तम होणार, त्याला तितकाच व्यायाम केला पाहिजे, त्याला आतून तेवढी ऊर्जा दिली पाहिजे. जितकं बाहेरून ते स्वच्छ केलं पाहिजे तितकं ते आतूनही स्वच्छ केलं पाहिजे. त्यातल्या प्रत्येक गोष्ट कशी असली पाहिजे तर ती व्यवस्थित असली पाहिजे. आणि म्हणून व्यायाम आणि सूर्य नमस्कार याच्यावरती त्यांचा भर आहे. आणि ही देशभक्तीची साधन आहेत असं समर्थ म्हणतात बरं. शरीर सबळ बनवणं ही देशभक्तीचं एक साधन आहे असं आपल्याला वाटतं का हो? नाही वाटत. पण समर्थ आपल्याला सांगतायत की ते तसं आहे. आणि म्हणून देवाकडून, खूप छान वाक्य आहे ना, देवाकडून आपण देहाकडून, म्हणजे आपला प्रवास देहाकडून सुरू होतो, तो देवापर्यंतचा प्रवास करायचा आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी समर्थ आपल्याला सांगतायत, हे बरोबर आहे. पण ह्या देहबुद्धीकडून आत्मबुद्धीपर्यंत जाताना, देहबुद्धीकडून देवबुद्धीपर्यंत जाताना मध्ये देश लागतो. आणि ह्या देशाचं तुम्ही आम्ही प्रत्येक जण काहीतरी देणं लागतो. मग ते काय देणं लागतो? तर ह्या शरीराच्या माध्यमातून आम्ही त्याचं पुष्कळ देणं लागतो, हे मला कळलं पाहिजे. आणि त्यासाठी माझं शरीर अत्यंत सबल असलं पाहिजे. समर्थांचं दासबोधातलं एक वाक्य खूप छान आहे. ते म्हणतात धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला. चांगलं काही काम करायचंय आणि सारखं धगधग कसा आहे तो अशक्त आहे, तो काही काम करू शकणार आहे? काही करणार नाही. याचा अर्थ शरीर बलवान असेल तरच त्याच्यामध्ये मन कसं असणार आहे तर ते व्यवस्थित असणार आहे, ते सशक्त असणार आहे. आणि ते समर्थांना अपेक्षित आहे. याच शरीराच्या साह्याने आपलं जीवनाचं ध्येय आपल्याला कमवता येतं. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडुनी स्वानंदे सुखे झाले. या देहाच्या साह्याने उत्तम पदाची, लौकिकातली उत्तम पदांची प्राप्ती करून घेता येते. आणि पारलौकिकातल्या पण उत्तम पदाची म्हणजे आत्मपदाची प्राप्ती करून घेता येते. पुढे ते म्हणतात की नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे? हा उभा आहे बरं का, हा आडवा नाहीये. मंदाते गमतीने सांगतात मी जरा दमलो की म्हणतो मी आडवा पडतो. लक्षात ठेवायचं, मी आडवा पडतो म्हटलं की मी पशुच झालो, कारण पशु आडवे आहेत. मी कर्मापासून जेव्हा परांगमुख होतो तेव्हा मी आडवा होतो, म्हणजे मी पशु होतो. नरदेह पशु होण्यासाठी नाही, नरदेह कार्यासाठी आहे. आणि जर मला कार्य करायचं असेल तर समर्थ म्हणतात नरदेहा स्वाधीन सहसा नवे पराधीन. हा माझ्या स्वाधीन आहे, मला जे पाहिजे ते मी इथे करू शकणार आहे, हा पराधीन नाही. परंतु परोपकारी झिजवून कीर्ती रूपे उरवावा. इथे परोपकार केलाच पाहिजे आपल्याला, परोपकाराला पर्याय नाही. मी फक्त माझा प्रपंच नाही चालवायचा, कारण माझं उदरभरण समाजामध्ये आहे, माझी रोजीरोटी समाजामध्ये. जर माझी रोजीरोटी समाजामध्ये आहे, जर मी त्या अन्नावरती जगत असेल, समर्थांचा मूळचा विचार काय आहे? मी जर एक मुठ अन्न समाजाकडून घेत असेल तर 11 मुठी मी समाजाचं देणं दिलं पाहिजे. याचा अर्थ किती देणं द्यायचं? एवढं द्यायचंय आपल्याला. देतो का आपण? आता लक्षात येईल की काय प्रकाराने आपल्याला शरीर सामर्थ्य मिळवायचंय आणि ते मिळवून समाजाला द्यायचंय. यासाठी समर्थ म्हणतात पहिली शक्ती कमवा, ती म्हणजे शरीराची शक्ती कमवायला सांगितले. आणि हा नरदेह उत्तम असला पाहिजे. पृथ्वी तत्वाचा आहे ना, मग पृथ्वी तत्वाची मला काळजी घ्यायची ना, त्याची मला बाहेरून मला छान जरा आंघोळ घातली पाहिजे.
पण मग नुसतं त्या देहाच्या आंघोळ घालून चालेल का? तर बहिरंगामध्ये जे पृथ्वी तत्व आहे त्याची पण मला काळजी घेतली पाहिजे. म्हणून मग भूमीचं पर्यावरण होऊ नये म्हणून मला तीही काळजी घेतली पाहिजे. माझ्या घरातला कचरा तिथे जाता कामा नये. एखाद्या मातीमध्ये कुठेतरी प्लॅस्टिक जाता कामा नये, कारण तिथे बी रुजणार नाही. मग ही काळजी कोणी घ्यायची? या देहाकडून घ्यायची काळजी आहे, कारण तोही पृथ्वी तत्व त्याच तत्वाने तर माझा देह बनलेला आहे. आणि या देहाची काळजी, या देहाची उपासना, ही पहिली उपासना करा आणि ती शक्ती प्राप्त करण्यासाठीच करा असं समर्थ आपल्याला सांगतायत आणि समर्थांनी ती केलेली आहे. दुसरी उपासना समर्थ आपल्याला सांगतायत ती म्हणजे बुद्धीची उपासना. एक हार्डवेअर आहे आणि एक सॉफ्टवेअर आहे. केवळ हार्डवेअर असेल तर चालेल का हो? माझ्याकडे नुसता मोबाईल आहे, आतमध्ये त्याच्यामध्ये सिम कार्डच नसेल, काय उपयोग आहे? सिम कार्डाला पर्याय नाही ना. मग सिम कार्ड म्हणजे काय आपलं? आता आतमध्ये जेवढा डाटा भरलेला आहे त्याच्यामध्ये सगळा डाटा, म्हणजे आता ह्या मेंदूमध्ये किती डाटा भरलेला आहे हो, जन्मजन्मांचा भरलेला आहे. स्वप्नामध्ये बघतो किती जन्मांचा आतमध्ये आपल्याला दिसतो, तो पण आतमधला सगळा बाहेर येतो. आणि म्हणून बुद्धीची उपासना दुसऱ्या टप्प्यावरती समर्थ म्हणतायत, बुद्धी ही कमावण्याची गोष्ट आहे, म्हणून बुद्धी ही शक्ती कमावली पाहिजे. बुद्धी रूपी शक्तीची उपासना आपण जाणीवपूर्वक केली पाहिजे. समर्थांचं सज्जनगड मासिक आहे बघा, त्या मासिकावरती पूर्वी एक फार, म्हणजे आता ह्या 4-5 वर्षात ते नाही, पण त्या वर्षानुवर्ष जवळजवळ 40 वर्ष एक वाक्य त्याच्यावरती, एक ओवी असायची समर्थांची. आणि ती ओवी अशी होती, बुद्धीने सर्वही होते बुद्धी दाता नारायणू, तयासे आपुला की जे चरणी लक्ष्मी वसे. बुद्धी देणारा नारायण आहे आणि नारायणाने मला बुद्धी द्यावी यासाठी मला त्याची उपासना करायची बरं का. आता आपण उपासना कशासाठी करतो? प्रत्येकाने आपापल्याला प्रश्न विचारायचा, दुसऱ्यांना नाही तपासायचं. परमार्थ हा मार्ग दुसऱ्यांना तपासण्यासाठी नाहीच, स्वतःला तपासण्यासाठी. पाहावे आपण असे आपणही आणावं ज्ञान लौकिकामध्ये. त्यामुळे बुद्धीची मला उपासना करायची आहे. मग ही बुद्धीची उपासना कशी करायची? समर्थ बघा करुणाष्टकामध्ये म्हणतात, युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, विवंचना, नेणता भक्त मी तुझं, बुद्धी दे रघुनायका. मग समर्थांना बुद्धी नाहीये का हो? एक दिवस डॉक्टर काका म्हणाले, ते समर्थांसारखा इतका बुद्धिमान माणूस एखाद्या राजाच्या पदरी राहिले असते तर आयुष्यभर ऐशो आरामामध्ये राहिले असते, राजाश्रय मिळाला असता आणि वैभवामध्ये लोळत पडले असते. पण त्यांनी सगळा त्याग केला, घराचा त्याग केला, मातेचा त्याग केला, सगळा त्याग करून स्वतः एका कटीच्या वस्त्रावरती राहिले, एका मेखलेवरती राहिले. आणि काय म्हणतायत आम्हाला की मला तू बुद्धी दे. ही कोणती बुद्धी? समर्थांकडे बुद्धी नव्हती का? बुद्धी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे, प्रापंचिक बुद्धी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे, पण जी बुद्धी नारायणाला जाणू शकेल, ज्याला शास्त्र बुद्धी म्हणतात, ज्याला गुरुबुद्धी म्हणतात, ज्याला वेद बुद्धी म्हणतात, ह्या बुद्धीनी कार्य उत्तम होतात. आणि म्हणून शास्त्र बुद्धी ही कमावण्याची गोष्ट आहे. शास्त्र संस्कार हे करून घेण्याचे संस्कार आहेत आणि ती बुद्धी कमवायची आहे, ती बसल्या जागी मिळणार नाही. लौकिकातली विद्या एक वेळ अभ्यास करून पाठ करता येईल किंवा मिळेल, पण आत्मविद्या किंवा ब्रह्मविद्या कशी काय मिळणार? ती नाही ना मिळणार, ती कमावण्याची गोष्ट आहे. आणि यासाठी तिथे स्वबुद्धी चालत नाही, तिथे गुरुबुद्धी किंवा शास्त्रबुद्धी लागते. शास्त्राकडून ती समजावून घेतली पाहिजे. आणि यासाठी समर्थ म्हणतात की मला बुद्धी कशासाठी दे? त्या समर्थांच्या चौपदीमध्ये म्हणतात, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम. धूर्त म्हणजे चातुर्य दे. समाजामध्ये बावळटासारखा राहून नाही चालणार. कोणी आलं आणि टिचकी मारलं चालेल का आपल्याला? भोळं नसावं. कोणी येऊन टिचकी मारून जाण्या इतका काय आपल्याला कोणताही प्रवास भक्तांनी भोळचाटासारखा करायला सांगितला नाही, कोणत्याच संतांनी सांगितलेला नाही. भोळा भाव फक्त पाहिजे की ते हे परब्रह्म विटेवरी, एवढा भोळा भाव आपल्याला धरायला सांगितले. बाकी तिथला भोळेपणा दुसरा कोणताही नाही. आणि म्हणून धूर्तपणा, समाजामध्ये चातुर्य पाहिजे की ज्या चातुर्यामुळे दुसऱ्या कोणालाही त्रास मात्र होता कामा नये. बघा गीतेमध्ये पण भगवंत काय म्हणतोय, तू मला फक्त 2च गोष्टी दे, मम वे मम आदत्व मयी बुद्धिम निवेशसी. तुझं मन आणि बुद्धी मला दे, आणि तेवढं मला दिलंस तर मी तुला काय देतो? अहम बुद्धियोगम ददामी, मी तुला बुद्धियोग देतो की ज्या बुद्धीच्या साह्याने तू काय करू शकणार आहेस?
तर माझ्या स्वरूपापर्यंत येऊन पोचू शकणार आहेस. आणि म्हणून बुद्धी ही कमावण्याची गोष्ट आहे. बुद्धिरूपी शक्तीची उपासना केली पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? शरीरासाठी स्नान आहे, आपण रोज करतो ना, शरीर स्वच्छ करण्यासाठी आंघोळ म्हणतो त्याला. पण गमतीने आमचे काका नेहमी म्हणतात, सिनेमाची गाणी म्हणत केली जाते ती आंघोळ असते आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा रामरक्षा म्हणत केलेलं स्नान असतं. मी काय करतो ते ज्याच्यात ठरवायचं. मी स्नान करायचं, शरीर स्वच्छ करण्यासाठी स्नान करायचं. आणि बुद्धी सूक्ष्म करण्यासाठी काय करायचं? तर त्याच्यासाठी नामस्मरण आहे, त्याच्यासाठी अखंड वाचन आहे, त्याच्यासाठी लेखन आहे, त्याच्यासाठी मनन आहे, त्याच्यासाठी शब्द बघणं, शब्दाचा वाच्यार्थ बघणं, त्याचा लक्षार्थ बघणं. आणि मग हे सगळं बघत बघत अनुभवाच्या पातळीपर्यंत जाणं आणि मग अनुभव घेणं. हे बुद्धीचं जे काही सामर्थ्य आहे, हे बुद्धीचं सामर्थ्य तुम्हाला आम्हाला कमवायचं आहे, असं समर्थ आपल्याला सांगतो. आणि म्हणून दुसरी उपासना समर्थांनी बुद्धीची उपासना सांगितली. ही बुद्धी आपल्याला जाणीवपूर्वक कमवायची आहे. जितका बुद्धीला ताण देऊ ना, तेवढी ती अधिक कार्यक्षम होते. आपण म्हणतो कळत नाही, जाऊ दे, सोडून टाका. नाही, कळत नाही तर पुन्हा वाचा, पुन्हा वाचा, पुन्हा वाचा. आणि म्हणून पाठ करणे त्याला म्हणतात. पाठ करणे याचा अर्थ पुन्हा पुन्हा म्हणणे, पुन्हा पुन्हा अभ्यास करणे, याला साधना म्हटलेले. ही बुद्धी कमवण्याची आहे. म्हणून बुद्धिरूपी शक्ती मला कमवायची, ही दुसरी शक्ती प्रत्येकाने कमवली पाहिजे, असं समर्थ या ठिकाणी म्हणतात. कारण या बुद्धीनेच आपण अनेक प्रकारची कामं करू शकतो. घरामध्ये पण लक्षात येतं, एखादा बुद्धिमान असेल. समर्थांनी दासबोधामध्ये विचारले, धाकटा भाऊ अत्यंत बुद्धिमान आहे, तो वैभवामध्ये राहतोय. एकाला काही बुद्धीच नाही, शेती करतोय, असलेली शेती विकून खात बसलाय, सगळं वैभव संपूनच गेलं. चालेल का? नाही ना चालणार. याचा अर्थ बुद्धीचा वापर करून आपल्याला आपलं वैभवही वाढवता आलं पाहिजे. म्हणून बुद्धी असलीच पाहिजे, ती वाढवलीही पाहिजे. आणि त्यासाठी बुद्धिरूपी शक्तीची उपासना आपण केली पाहिजे, नवरात्रामध्ये समर्थांनी जी केलेली आहे. आणि म्हणून ते सांगतायत आपल्याला की अशा प्रकारची उपासना काय. तिसरी उपासना त्यांनी खूप महत्वाची सांगितले, ती म्हणजे समुदाय शक्ती उपासना. समुदाय याचा अर्थ समाजाचं संघटन. जितकं समाजाचं विघटन आहे, तितकंच राष्ट्र अत्यंत कसं होतं तर दुर्बल होतं. आणि जितकं समाजाचं संघटन भक्कम आहे, तितका राष्ट्र जे आहे ते अधिक संपन्न असं राष्ट्र आहे. आपल्याकडे आज दुर्दैवाने म्हणायला पाहिजे की धर्माच्या नावाखाली, पंथाच्या नावाखाली अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक संप्रदाय आहेत. यामध्ये समाजाचं विघटन झालेलं आहे. हे असता कामा नये. शक्ती उपासनेने समाज संघटन झालं पाहिजे. आणि समाज संघटन ही फार मोठी शक्ती आहे. कारण समर्थ या ठिकाणी म्हणताय, कुठून ते होईल? जगामध्ये जगन मित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. मी जर सगळ्यांशी गोड बोललो, अहोला उत्तर काहो आहे आणि अरेला उत्तर कारे आहे. समर्थ म्हणतात, आपणा चिमटा घेतला तेने जीव कासा विस झाला, आपणावरून इतरांना राखीत जावे. आपल्यावरनं दुसऱ्यांशी वागायला, लोकांनी माझ्याशी कसं वागलं पाहिजे तसं मी लोकांशी वागलं पाहिजे, इतकं साधं जीवनाचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून समाज संघटन करण्यासाठी पहिल्यांदी काय पाहिजे तर मला त्रिगुणांचा पूर्ण परिचय असला पाहिजे. मला गुण, रजगुणाचं काय काम आहे, सत्वगुणाचं काय काम आहे. तमगुणाचा आपल्याला बघायचंच नाही, कारण तो आपल्यासाठी योग्यच नाही. पण तमगुणाची झोप आहे ती तरी आपल्याला हवी आहे ना, म्हणून तमगुण थोडा पाहिजे, तेवढा ठेवायचा, जास्त नाही ठेवायचा. पण वृत्ती सत्वस्थ ठेवायची, कारण सत्वगुण आहे ज्ञानप्राप्ती. म्हणून ह्या गुणांचा अभ्यास करणं आणि मग गुणांच्या साह्याने आपण समाजामध्ये कार्य करू शकतो. आता समाज संघटन करायचं असेल आपल्याला, आपण जर समाजामध्ये गेलो, मला एखाद्या संस्थेमध्ये मी समजा गेले कामाला, पहिल्यांदा मी एखाद्या आपल्या महिला मंडळामध्ये गेल्यानंतर लगेच काही कोणी मला घेत नाही. तिथे स्टेबल व्हायला, तिथे रुळायला मला काही 1 वर्ष 2 वर्ष जावी लागतात. आणि मग जेव्हा माझ्या हातात प्रत्यक्ष काही कार्य येतं, तेव्हा लक्षात येतं, जेव्हा डेलिगेशन ऑफ वर्क, कामाची विभागणी करायची असते, तेव्हा आपल्याला कळत नाही. आपण एखाद्याला एक काम देतो आणि तो ते काम करूच शकत नाही. का करू शकत नाही? कारण ती करण्याची त्याची क्षमता नसते, कारण त्याच्यासाठी लागणारा गुण त्याच्याकडे नसतो. पण हे जर आपण गुणांचं अवलोकन केलेलं असेल, अभ्यास केलेला असेल, तर कोणाकडे कोणतं काम देणं हे सहज जमून जातं. आणि मग अशा तऱ्हेने जर सत्वगुणाच्या मध्ये वृत्ती स्थिर राहिली,
तर गुणांचा अभ्यास करता येतो आणि फार मोठा समाज जो आहे त्या समाजाचं एकत्रीकरण करता येतं. काही संप्रदाय आहेत बघा आपल्याकडे जिथे सामुदायिक उपासना आहे. सगळ्या समर्थांच्या संप्रदायामध्ये तशी सामुदायिक उपासना नाहीये बरं का फारशी. पण कलावती आईंच्या संप्रदाय सकाळ दुपार संध्याकाळ रात्री भजन मंदिरात जाऊनच केलं पाहिजे. दत्त संप्रदायाची काही मंदिर आहेत अशी मठ आहेत, तिथे मंदिरात मठात जाऊनच उपासना केली पाहिजे. इथे सामुदायिक उपासना आहे. याचा अर्थ समाजाचं संघटन आहे. जेव्हा सत्वगुणी लोक हजारो एकत्र येतात आणि उपासना करतात तेव्हा त्याचा परिणाम, त्याचे व्हायब्रेशन्स त्या समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचे निर्माण होतात आणि परिणामी जिथे सत्वगुण आहे, जिथे चांगली लोक आहेत, तिथे पाप प्रवेश करायला सुद्धा घाबरतो. मग समुदाय कोणता जमा करायचा आपल्याला? आज राजकारणी लोकांचा समुदाय एकत्र आहेत की दिवसभर ते कोणत्याही पार्टीचे असतील, पण रात्री सगळे जेव्हा एका टेबलावरती बसतात तेव्हा काय म्हणतात की सगळे एकत्र बसतात आणि छानपैकी आपलं काम करतात. म्हणजे सगळी तमोगुणी माणसं रजोगुणी माणसं एकत्र येतात, पण खरंच सत्वगुणी माणसं एकत्र येतात का? ती येत नाहीत. आणि म्हणून म्हटलेले की काय करावं की अनेकच जी आहेत की सत्वगुणी माणसं जी आहेत ती आपण एकत्र केली पाहिजेत, एकत्र आले पाहिजेत आणि विधियुक्त विश्व वंदावे. त्यांनी म्हणले विधियुक्त विश्व वंदावे. या विश्वामध्ये चांगली जी काही लोक आहेत सत्वगुणी त्यांचं वंदन करावं. आणि पुढे समर्थ म्हणतात जनी जनार्दन ओळखावा. आता म्हटलं जनार्दनाला सगळं समर्पित केलं, नारायणाला समर्पित केलं. कुठे? जनी जनार्दन ओळखावा. प्रत्येक ज्या जगामध्ये जेवढी जन आहेत पृथ्वीमध्ये, जितुकी शरीर आहे तितुकी भगवंताची घर, हे जनार्दन आहे हे ओळखा आणि त्याप्रमाणे सगळ्यांना एकत्र करा. आणि मग असा जो ओळखतो त्याला समर्थ म्हणतात जनी जनार्दन ओळखावा तरी काय उणे तयाला. अशा महंताला, अशा समर्थाला काय कमी पडणार? राजी राखावे सकळाला. सगळ्यांना जर राजी राखवलं तर काय जीवनाचं यशच यश आहे. ते काही यश कमी असेल का? ते उत्तम यश आहे. आणि म्हणून गुणांचं अवलोकन करा. गुण सद्गुणांचं काय करायचं आपल्याला? तर सद्गुण आपल्याला कमवायचे, आपल्यातले दुर्गुण आपल्याला टाकायचे आणि त्रिगुणांचा अभ्यास करून आपल्याला आपली वृत्ती सत्वस्थ ठेवायची आहे. आणि मुळामध्ये आपल्याला आपलं कुटुंब बांधायचं. ज्याला कुटुंब बांधता येतं ना त्याला समाज बांधता येतो. ज्याला कुटुंबच बांधता येत नाही त्याला समाज नाही ना बांधता येणार. कारण कुटुंबातल्या 4 लोकांना समजून घ्यायला किती बुद्धीची कसरत लागते हो. आणि मग समाजामध्ये सगळे आपलं ऐकतात का? आम्ही मंदिरामध्ये काम करतो, 11 विश्वास आहेत, 11 जणांचे 11 विचार असतात, कधीच एकत्र होत नाहीत. म्हणून काय कामच सोडून द्यायचं? काम नाही सोडून द्यायचं. मग मुलांच्या चालीने चालावे, हळूहळू शिकवावे, हळूहळू आपलं मत गोड बोलून जगामध्ये जगन मित्र जिव्हेपाशी आहे सूत्र, असं गोड बोलून आपल्याला काम करून घ्यावं लागतं. तसं करून घ्या. आणि समाजाचं संघटन करणं ही तिसरी शक्ती प्रत्येक साधकांनी भक्तांनी कमावली पाहिजे असं समर्थ म्हणतात. कारण मी माझ्या राष्ट्राचा एक घटक आहे, माझं राष्ट्र हे माझं केंद्रीभूत आहे आणि त्यासाठी मला हे कमवायचे समर्थ म्हणतात. चौथी शक्ती जी आहे ती राजशक्ती आहे. राजशक्ती याचा अर्थ शासन शक्ती. शासनाशिवाय राजाला ओळखलंच पाहिजे. यथा राजा तथा प्रजा आपण म्हणतो. समर्थांनी दासबोधामध्ये एका ठिकाणी म्हटले एखाद्या नवीन गावी जर मी गेलो, त्या गावामध्ये जर मला सुखाने राहायचं असेल तर त्या गावाचा नेता कोण आहे, त्याचा नगरपाल कोण आहे, हे जर मी समजून घेतलं, त्याची माझी ओळख झाली तर माझं जीवन सुखी होऊन जातं, कारण तोच मला मदत करतो. आता हे किती व्यावहारिक, ज्याला आपण म्हणतो कॉमन सेन्स, हे इतकं साधं तत्वज्ञान आहे जीवनाचं. पण कॉमन सेन्स इज ओनली अनकॉमन, हेही तितकंच खरं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आपण करतच नाही, आपण हे अंमलात आणत नाही, अशी साधनाच आपण करत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की राजशक्ती कमवायची गोष्ट आहे. राजाला ओळखलं पाहिजे. शासनाशिवाय सुखाची कल्पनाच करता येत नाही. आणि म्हणून समर्थांनी जे राजकारण केलं कशासाठी? मुख्य ते हरिकथा जर मला उत्तम करायचं असेल तर मला राजकारण करावं लागेल. जर शासन मला अनुकूल असेल तर मला उपासना चांगल्या पद्धतीने करता येईल. आज बघितलं की नाही आपण, अयोध्याचे भूमीचं पूजन तरी झालं, इतकी वर्ष झालं होतं का? याचाच अर्थ शासन कुठेतरी आपल्याला अनुकूल असलं पाहिजे ना, ते झालं पाहिजे ना. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण उपासना नाही ना करू शकत आपल्याला पाहिजे तशी.
आणि म्हणून समर्थ म्हणतात की काय आहे की उपासनेला पर्याय नाही आणि राजशक्ती शासन शक्ती उत्तम असली पाहिजे आणि ती असताना ती उपासनेच्या आधाराने वाढली पाहिजे. आणि यासाठी समर्थांनी तुळजाभवानीची उपासना केली. ज्या वेळेला शिवबा गेलेत त्यांच्याकडे तेव्हा ते त्या तुळजाभवानीला म्हणतायत तुझा तू वाढवी राजा. काय म्हंटले बघा, तुझा तू वाढवी राजा. हा राजा वाढवण्याची जबाबदारी हे भवानी माते तुझं आहे, माझं नाहीये. मी त्याला मार्गदर्शन करीन, त्याला सर्वतोपरी मदत मी करीन, पण राजा वाढवण्याचं सामर्थ्य माझं नाही. याचा अर्थ समर्थांनी स्वतःचा अहम बाजूला ठेवलेला आहे आणि ईश्वराची उपासना स्वीकारलेली आहे. ईश्वराचं कार्य म्हणून शिवबानं घडवलेलं आहे. आता हे अवघड आहे, मी बाजूला करून आपल्याला कार्य करायचंय. आणि पुढे ते काय म्हणताय, तुझा तू वाढवी वेळा शीघ्र आम्हा देखता, मला बघू दे तो राजा झालेला, माझ्या समोर तो राजा होऊ दे. आणि मग यासाठी जर राज्य शासन आपल्याला अनुकूल पाहिजे असेल तर आपल्या लक्षात येईल, समर्थ या ठिकाणी म्हणतायत राजकारण बहुत करावे परंतु कळोची नेदावे, राजा कारण नसावे परपिडेवरी. कोणाच्याही अंतःकरणाला त्रास देऊ नका. राजकारण म्हणजे चातुर्य या अर्थाने समर्थ वापर. चातुर्य, गोड बोलून आपलं काम करून घ्या, पण कोणाचं अंतःकरण दुखवू नका. आपलं चांगलं करून घेताना लोकांचं अहित धरू नका. अवघेची सुखी असावे ऐसी वासना अंतःकरणामध्ये धरा, हे समर्थ सांगतायत. आणि म्हणून स्वार्थ बुद्धी जडवू नये, कारभारी पडवू नये, कार्यकर्ते होऊ नये राजद्वारी. काय म्हणतात बघ, शासन उत्तम असलं पाहिजे, पण राजदरबारामध्ये काम केलं तर तुम्ही काय व्हाल, तुम्ही त्या राजाचे निंदे व्हाल, त्याच्या विरोधात बोलू शकणार नाही. आणि म्हणून राजाश्रयाने राहू नका. याचा अर्थ राजा पाहिजे, चांगला राजा पण पाहिजे, पण त्याच्या खाली निंदही व्हायचं नाहीये. आणि ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परमपूज्य डॉक्टर काका खूप छान म्हणतात, ते म्हणतात की समर्थांसारखा माणूस काय, त्यांचे विचार इतके जाज्वल्य आहेत, म्हणजे राष्ट्राभिमान म्हणा, त्यांचा तो देशाभिमान म्हणा इतका आहे की त्यांच्या जवळपास सुद्धा कोण फिरकणार नाही. की समर्थांची जी भूमी आहे त्या भूमीमध्ये आळस येणार नाही, निद्रा येणार नाही, प्रमाद येणार नाही. त्यांनी अवतार घेतले तरी ते तिथे येण्याचा विचार सुद्धा करणार नाही, कारण समर्थांच्या ज्या भूमीमध्ये सुद्धा यायचं त्यांचे धडगत नसणार. समर्थ नसले तरी ते त्या भूमीत येणार नाहीत, एवढी त्यांच्या विचारांची पाळमुळं त्या भूमीमध्ये रुजलेली आहेत. कारण समर्थांचे विचार समर्थ आहेत आणि म्हणूनच समर्थ म्हणू शकतात, समर्थ हे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे. समर्थांनी अनेक समर्थ तयार केलेत, स्वतः महंत त्यांनी तयार केलेत. ते स्वतः महंतपदी नाही बसले, पण महंत तयार केलेले आहेत. हे सगळं काय आहे तर राज्य शक्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी केले, योग्य शासन निर्माण करण्यासाठी. आणि म्हणून शिवबाला जे घडवलंय अशी राज्य शक्ती उत्तम असली पाहिजे. त्यासाठी आपण उपासना केली पाहिजे आणि उपासनेने आपण राज्याला, आपल्या सरकारला अनुकूल झालं पाहिजे. आता झालं ना, साधी एक थाळी वाजवायला सांगितली, छोटी गोष्ट होती, पण ती केली की नाही आपण सगळ्यांनी. एक दिवा लावायला सांगितला, आपण लावला की नाही. याचा अर्थ शासनाला आपण अनुकूल झालो. जे काही दिलेलं आहे उपासना करायची, अशा तऱ्हेने आपल्याला उपासना करायची की जेणेकरून समाज संघटना पण होईल आणि आपण त्या जे शासन आहे त्याला वेळ प्रसंगी विरोधही करू शकू आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकू तर त्यांना मदत सुद्धा करू शकू. आणि ही शक्ती तुम्हाला आम्हाला कमवायची आहे, ती शरीराची आहे, बुद्धीची आहे आणि यासाठी ती विचारांनी कमवायची. चौथी शक्ती सांगितली. पाचवी शक्ती सांगितली धर्मशक्ती. ही तर सगळ्यांना, म्हणजे ज्याच्यासाठी गीतेमध्ये म्हटलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, धर्माला ग्लानी आली की मी अवतार घेतो. डॉक्टर काका नेहमी म्हणतात किती सोपं आहे, आपण सगळे अधर्मानी वागूया म्हणजे भगवंत अवतार येईल. सोपं आहे की नाही. पण मग भगवंतानी अवतार घेतला हे भूषणास्पद आहे का दूषणास्पद आहे. आम्ही आमची कामं करायची नाहीत, आम्ही अशासारखं बसायचं, आम्ही मृतवत समाजासारखं राहायचं आणि त्यांनी अवतार घेऊन आमच्यासाठी काम करायचं, हे आपल्यासाठी किती दूषणास्पद आहे. हे भूषणास्पद नाहीये. याचा अर्थ मी माझी कर्तव्य पूर्ण करत नाही आणि म्हणून धर्मशक्ती कमावली पाहिजे. आणि धर्मशक्ती याचा अर्थ धारणात इति धर्मा, ज्यांनी समाजाची संघटना होते हाच खरा काय आहे तो धर्म आहे. मग धर्माचं पालन कशासाठी. धर्मामध्ये काही विधी निषेध दिलेले आपण कसं कर्तव्य कर्म करायचं, काय करायचं, काय करायचं नाही आहे.
जे करायचंय त्याला विधी म्हणतात, जे टाळायचंय त्याला निषेध म्हणतात. मग धर्माचं पालन कशासाठी? धर्माचं पालन स्वाधीनतेसाठी सांगेल. जो धर्माचं पालन करत नाही ना तो पराधीन असतो. जर मी स्वाधीन असेल, मी धर्माचं पालन केलं असेल तर मी स्वाधीन आहे. आपण उदाहरण बघूया. धर्माचं पालन म्हणजे कर्तव्याचं पालन. मी जर घरामधली गृहिणी आहे आणि मी नोकरी पण करते, आता मी घरातली गृहिणी आहे, मी नोकरी पण करते, आणि एखाद दिवशी जर आमच्याकडे सगळ्यांनी ठरवलं की मला संध्याकाळी 2 तास आज आपण सगळ्यांनी कुठे जायचं, तर एकाने सगळ्यांनी मिळून शाळेतल्या शिक्षकांनी एका ठिकाणी भेटायचं आणि आपण 1-2 तास गंमत करायची, मजा करायची, समजा असं ठरवलं. आता इथे जाण्यासाठी मला स्वाधीनता पाहिजे. ही स्वाधीनता मला केव्हा मिळेल? जर मी माझी नोकरीची कामं व्यवस्थित केली, जर मी माझ्या घरातली कामं व्यवस्थित केली असेल, सगळ्या कुटुंबाचं सगळं व्यवस्थित करून ठेवलं असेल, आणि मग करून ठेवून जर मी बाहेर गेले असेल तर मला कोणीही बोलणार नाही. मग मला बोलणार नाही, कारण का तर कर्म करून मी गेलेली. याचा अर्थ जेव्हा आपण कर्तव्य कर्म चोख करतो तेव्हा स्वाधीनता येते, आणि ही स्वाधीनता अत्यंत शांती देते. आणि म्हणून धर्म हा शांतीकडे, शांती प्रधान आहे. जो धर्माचं आचरण करतो त्याला शांती, समाधान, तृप्ती, निर्भयता या सगळ्या गोष्टी सहज मिळतात. आणि म्हणून धर्माचं पालन केलं पाहिजे. राजा सांडिता न्याय नीती, समर्थ काय म्हणतात बघा, राजा सांडिता न्याय नीती तयास यम गांजिती. अशा राजाला यम सुद्धा गांजतो, यम सुद्धा त्याला त्रास देतो. आणि म्हणून ईश्वराला काय प्रिय आहे तर धर्म, न्याय आणि नीती त्याला अत्यंत आवडतोय. आणि म्हणून जर मी उपासक असेन, मी भक्त असेन, तर मलाही धर्म, न्याय, नीती आवडली पाहिजे. मी त्याचं पालन केलं पाहिजे आणि मी धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि मग यासाठी काय आहे तर यासाठी अवतार आहेत. मग या धर्मासाठी समर्थांनी काय सांगितलंय बघा. आनंद वनभुवनीमध्ये समर्थ सांगतायत की किंवा ज्या वेळेला सगळी यवनी सत्ता आहे त्यावेळेला समर्थांचे काही 2-3 वाक्य त्या ठिकाणी, ज्या वेळेला बुडाला औरंग्या पापी, आनंद वनभुवनीमध्ये बुडाला औरंग्या पापी, त्याला मारायलाच पाहिजे ते म्हणायचं. पापी आहे ना तर त्याला मारलाच पाहिजे, त्याला ठेकूनच काढला पाहिजे, त्याच्यावरती दया बिया नाही, स्पष्ट आहे. आणि म्हणून देशद्रोही टिटुके कुत्ते मारुनी घालावे परते. जे देशद्रोही आहेत त्यांना मारलंच पाहिजे, त्यांना तिथे क्षमा वगैरे काही नाही. इतके स्पष्ट विचार आहेत बरं का. याचा अर्थ धर्माचं आचरण म्हणजे जेव्हा धर्माचा अवतार आहे. स्वतः गीतेमध्ये भगवंत म्हणतोय मी कशासाठी अवतार घेतो तर धर्माच्या रक्षणासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी. याचा अर्थ एकावरती दया करायचे तेव्हा दुसऱ्यांवरती दया नाही करायचे. दुसऱ्याला वेळ पडल्यानंतर मला तमोगुण स्वीकारायचा आणि त्याची हत्याही करायची, त्याचा वधही करायचा, समाजाच्या चांगल्यासाठी, स्वार्थासाठी नाही. आणि यासाठी मुलुख बडवावा की बुडवावा धर्मरक्षणा कारणे. जमीन घालवायची का काय करायचं? शिवबानी सगळे किल्ले घेतले ताब्यामध्ये, पण वेळ पडल्यानंतर सगळे पुन्हा दिले आणि लोकांना असं वाटलं की हा हरला, पण तेही चातुर्य होतं आणि पुन्हा सगळे कमावले. मुलुख बुडवावा की बडवावा? बडवावा हा योग्य आहे, पण वेळ पडली तर तो थोडा बुडवून पुन्हा काय करायचं? शत्रूला बडवून तो मुलुख आपल्या हातामध्ये घेणं काय आहे तर तो शहाणपणा आहे. आणि म्हणून राष्ट्रधर्म या ठिकाणी अपेक्षित आहे आणि राष्ट्रधर्मासाठी धर्मशक्ती प्रत्येकाने कमावली पाहिजे. आणि म्हणून हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आम्ही धर्मशक्ती कमावली पाहिजे. 5वी शक्ती आहे. 6वी शक्ती म्हणजे क्रियाशक्ती. अखंड क्रिया करणं. क्रिया करवून करवावी बहुता करवी, समर्थ म्हणतात. अखंड क्रिया करत राहा, काही ना काहीतरी चांगलं करत राहा. आणि काय करा, क्रिया हे शक्तीचं बल आहे. जर मला शक्ती पाहिजे असेल, मला शक्तीची उपासना करायची, तर मला पहिल्यांदा काय केलं पाहिजे? मला क्रिया केली पाहिजे. मग ह्याच्यासाठी काय समर्थ म्हणतात? समर्थांची काही ओव्या म्हणजे जसं काही सुभाषितच आहेत. त्या ठिकाणी ते समर्थ म्हणतात यत्न तो देव जाणावा. प्रयत्न हा यत्न तो देव जाणावा, दुसरा देव नाही. प्रयत्न हाच देव आहे आणि म्हणून त्याच देवाची उपासना करा सांगितलंय. आणि मग आपल्यासारख्यांना ते म्हणतात अचूक यत्न करवे ना, म्हणून केले ते सजेना, आपुला अवगुण जाणवे ना काही केल्या. आपल्यातले अवगुण आपल्याला कळतच नाहीत
आपण योग्य प्रयत्न करत नाही आणि यश मिळालं नाही की ते यश देवाच्या डोक्यावरती टाकतो आणि एवढं सगळं केलं तरी देवाने मला यश नाही दिलं. पण अचूक प्रयत्न नाही ना करत. जसे करायला पाहिजेत शास्त्रांनी सांगितलं तसे नाही करत आपण. तेवढं चातुर्यही वापरत नाही, काहीच करत नाही. म्हणजे मग प्रयत्नांमध्ये कुठेतरी कसूर चालणार नाहीये. आणि मग यासाठी प्रयत्नच केले पाहिजेत. आणि काय सिद्धांत समर्थ देत आहेत बघा. समर्थ म्हणतात प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या हातावरती एक भविष्याच्या रेखा आहेत. आम्ही त्या रेषांकडे बघतो आणि कधी कधी हताश होतो. समर्थ हताश झालेला नाहीयेत. ते म्हणतात नाही, ह्या रेषा प्रारब्धाच्या रेषा आहेत, पण ह्या प्रारब्धाच्या रेषा पोषण्याचं सामर्थ्य माझ्या प्रयत्नवादामध्ये आहे. प्रयत्नवादामध्ये ते सामर्थ्य आहे. यासाठी ते दासबोधामध्ये सांगतात, रेखा तितुकी पुसून जाते हे तो प्रत्ययासी येते. हातावरच्या रेषा पुसल्या जातात हे प्रत्ययाला येतं. आणि म्हणून साक्षेप सातत्याने प्रयत्न केला पाहिजे, कर्तव्य कर्माचं आचरण केलं पाहिजे, उद्यमशीलता बाळगली पाहिजे, महत्वाकांक्षा ठेवली पाहिजे, उत्कटता जी आहे ती असली पाहिजे कामामध्ये, भव्य कार्य केलं पाहिजे. आणि म्हणून उत्कट भव्य तितुकेची घ्यावे, मिळ मिळ अवघ्याची टाकावे. उत्कट काम, भरपूर मोठं काम करा, कसं तरी काम करू नका. समर्थांना कसं तरी केलेलं अपेक्षितच नाही. गडावरती आम्ही शिवथर गळीमध्ये आमच्या शिबिराला मुलं येतात. कधी काही बोर्ड लिहिलेलं असतं. एकदा गळीमध्ये बोर्ड एका कार्यकर्त्यांनी दिला. शेंबेकर बुवा आले, त्यांनी तो बोर्ड बघितला. म्हणाले, अरे समर्थांच्या शिबिरामध्ये असा बोर्ड नाही. म्हणाले, आधी तो पुसा, छान सुंदर पट्टीने रेघा मारा, त्याला चौकट सोडा आणि व्यवस्थित सुवाच्छ अक्षरामध्ये, ठसठशीत अक्षरामध्ये, लोकांना लांबून दिसलं पाहिजे अशा स्वच्छ अक्षरामध्ये बोर्ड पाहिजे. याचा अर्थ साधं, लिहणे सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर. प्रत्येक क्रिया ही काय आहे? क्रियाशक्तीची उपासना. माझं प्रत्येक कर्म सुंदर पाहिजे. प्रत्येक कर्म कसं तरी नाही करायचंय आपल्याला, ते छान करायचं. आपण बरेच वेळेला कधीतरी कसं तरी करून टाकतो, नाही ना मान्य. समर्थ म्हणतात असं नको. क्रिया आहे ना, आपल्याला शक्ती दिलेली आहे, त्या शक्तीची उपासना वापरा. कारण आपल्याला माहितीच नाही आपल्याकडे किती शक्ती आहे, क्रियाशक्ती किती आहे. मी गमतीने सांगते, आम्ही शिक्षक जेव्हा ट्रिपला घेऊन जातो ना आमच्या शाळेच्या मुलांना, आता रिटायर झाले पण पूर्वी आम्ही शाळेत ट्रिपला घेऊन जायचो, तर बहुतेक सगळ्या ट्रिप कुठे असायच्या तर किल्ल्यांवरतीच असायच्या. आता रायगड सारखा किल्ला म्हणजे 1600 पायऱ्या चढायच्या. एरवी पोरं 2 मजले चढताना कंटाळा करतात. शाळेतल्या 3ऱ्या मजल्यावरती गेलं तर काही मुलं असे दम घालतात. पण ते 4 मजले चढून दम घालणारी मुलं जेव्हा ट्रिपला जातात तेव्हा 1600 पायऱ्या एका 2 दमामध्ये चढून जातात. शिक्षकही चढून जातात. लक्षात घ्या, एरवी आम्ही शिक्षिका कधी एवढेच जिने चढत नाही, पण तिथे गेल्यानंतर 1600 पायऱ्या आम्ही सहज चढतो, तुम्ही आम्ही. मग हे 1600 पायऱ्या चढण्याची शक्ती आपल्याला कोणत्या बाजारात मिळाली हो? ती बाजारात मिळाली का ती आतच होती? शक्ती आतच आहे, पण तिला आपण कधीच बाहेर काढली नाही. तिला बाहेर काढलीच नाही. या निमित्ताने ती बाहेर निघते. आणि म्हणून क्रियाशक्तीचा वापर केला पाहिजे. जितकी आपण वापरू तितकी ती पुन्हा जनरेट होत राहते आणि त्याचा आपल्याला वापर करता येतो. म्हणून क्रियाशक्तीची उपासना ही 6वी उपासना सांगितली. 7वी उपासना समर्थ म्हणतात वैराग्य शक्ती. सगळ्यात महत्वाची आहे बरं का, वैराग्य शक्ती. वैराग्य शब्द म्हटलं कीच आपल्याला भीती वाटते आणि आपण म्हणतो बापरे, हे काय वैराग्य म्हणजे काय? आता आम्ही प्रपंच सोडायचा का? आम्ही चांगलं काही खायचंच नाही का? आम्ही चांगले काही कपडे घालायचेच नाहीत का? आम्ही काही दागिने घालायचेच नाहीत का? असं काही नाही. वैराग्य याचा अर्थ असा नाही. वैराग्य याचा अर्थ प्रारब्धामध्ये जे काही आहे ते आपण भोगायचंच आहे, पण त्याचा हव्यास नसला पाहिजे. असलं तर असू दे आणि नसलं तर नसू दे, इतकी साधी वृत्ती जर आपली असेल ना, तर ती वैराग्याची शक्ती सहज आपल्याला मिळून जाते. समर्थांचा एक पूर्ण समास वैराग्यावरती येतात बोधाच्या. त्याच्यामध्ये ते म्हणतात वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य. म्हणजे वैराग्य परते नाही भाग्य. ज्याच्याजवळ वैराग्य ज्या प्रमाणात आहे तो अत्यंत भाग्यशाली पुरुष आहे, असं ते म्हणतात. का भाग्यशाली पुरुष आहे? कारण जितकं वैराग्य जास्त तितकं तो वैभवपूर्ण आहे. समर्थांनी आत्मारामामध्ये एक सिद्धांत मांडलाय बरं का. तो सिद्धांत असा आहे, वैराग्याच्या भूमीमध्ये ज्ञानाला अंकुर फुटतात. जीवाला ज्या प्रमाणामध्ये वैराग्य आहे
त्या प्रमाणामध्ये जीव ज्ञानाभिमुख होतो, आणि ज्ञानाभिमुख होतो म्हणजेच तो ईश्वराभिमुख होतो, ईश्वराभिमुख होतो म्हणजेच तो आत्माभिमुख होतो, आत्माभिमुख होतो म्हणजेच तो ब्रह्माभिमुख होतो, आणि ब्रह्माभिमुख होतो म्हणजेच तो अत्यंत ब्रह्मव्यापक आहे, तसा तो व्यापक होतो. आणि जेव्हा तो व्यापक होतो तेव्हा तो सर्व समावेशक होतो, सर्वांना सामावून घेतो, आणि मोठ्या समाजाला आपलंसं करून घेऊन तो त्यांचा सहज नेता बनून जातो. किती सोपं झालं सांगा बरं. एक वैराग्याचा गुण जर जाणीवपूर्वक अंगात मांडला तर. आणि म्हणून वैराग्याच्या भूमीमध्ये समर्थ म्हणतायत ज्ञानाला अंकुर फुटतात. सामाजिक कार्यामध्ये हा फार मोठा गुण आहे. कारण सामाजिक कार्यामध्ये काय होतं, अनेक लोक असतात, प्रत्येकाला वाटत असतं मला स्टेज पाहिजे, मला माईक पाहिजे, मागची कामं कोणी पण करू दे. पण तसं नसतं. ज्याला वैराग्य असतं ना तो म्हणतो जाऊ दे, ज्याला जे काही करायचं ते करू दे, आम्हाला कोणतं तरी काम आम्हाला जे येईल ती सेवा आहे आमची, मला मिळेल ती सेवा. कलावती यांच्या मंदिरामध्ये काही महिला असतात, त्या म्हणतात त्या पुढे नाचणाऱ्या बायकांना जाऊ दे, आम्हाला आपली चपला नीट ठेवायची सेवा द्या. आईंची सेवाच करायची आहे ना, ती करते मी. झाडू मारायची सेवा करते, त्यात काय कमतरता आहे, कोणीतरी ते करायचंच आहे की नाही. असं जर वैराग्य असेल तर समाज सहज बांधून राहिला, समाजाचं संघटन केलं जातं. आणि म्हणून वैराग्य हा सामाजिक कार्यामध्ये खूप मोठा आवश्यक असणारा गुण आहे. जय समर्थांनी फार मोठं कार्य जो समाज एकत्र बांधला ते समर्थांकडे वैराग्य होतं म्हणूनच. कारण समर्थ म्हटले नाही शिवबाना की मला एखादं राज्यपद द्या, मला एखादी काय द्या, अनुदान द्या, माझ्या नावाची जमीन लिहून द्या, असं समर्थांनी म्हटलंय का? कुठे काही म्हटलेलं नाहीये. संतांनी काही मागितलेलं नाहीये ईश्वराकडे. आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात की सगळ्या संतांनी समाजाला भरभरून ज्ञान दिलं, पण जमीन सुद्धा घेतली नाही, काहीच घेतलं नाही हो. समाजाची लाकडं सुद्धा घेतली नाहीत. प्रत्येकाने आपला देह स्वतःचा स्वतः सोडला. माऊलींनी समाधी घेतली, नाथांनी जलामध्ये गेले, तुकोबा रायता आकाशातच निघून गेले, आचार्य असेच समाधी निघून गेले. सगळे आमचे संत आपापसात निघून गेलेले, त्यांनी लाकडं घेतली नाही. याचा अर्थ समाजाला भरभरून दिले, पण घेतले का काही समाजाकडून? कारण वैराग्याने परिपूर्ण आहे. असं वैराग्य शक्ती कमावली पाहिजे. आणि म्हणून उदास आणि विवेक तयास शोधती सकळ लोक, अशा या लोकांना सगळे लोक शोधत येतात. आणि म्हणून समर्थ अगदी ब्रह्मानुभवाच्या बाबतीत सुद्धा समर्थ म्हणतात आपल्या चौपदीमध्ये, ब्रह्म अनुभव दे राम पण उदासीनता दे रे राम. इतका अनुभव दिला तरी त्याही बाबतीत मला उदासीनता दे. मी ज्ञानी आहे, मी ब्रह्मानुभवी आहे हे पण नको, काहीच नको, उदासीन असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, त्याही बाबतीत. आणि म्हणून वैराग्याचं सामर्थ्य विलक्षण आहे. समुदाय शक्तीमध्ये महंत निस्पृह निर्माण करण्याचं सामर्थ्य कुठे आहे तर त्या वैराग्यामध्ये आहे. आणि म्हणून निस्पृहतेत क्रियाशीलता आहे. अशा नेत्याचे सगळं ऐकतात आणि समाजाच्या उत्कर्षाची, कारण त्याला तळमळ असते, तिथे स्वार्थ काहीच नाही ना. आपण बघतो ना काही नेते स्वार्थी आहेत की जे पिढ्यानपिढ्या लोक खातील असे बसतील. आणि आपल्याकडे एखादा नेता बघितला तर गाडगे महाराजांसारखा एक संत आहे की ज्यांनी एवढ्या धर्मशाळा बांधल्या, पण प्रत्येक धर्मशाळेवरती पाटी लिहिलेली आहे, इथे माझ्या नातेवाईकांना राहायला जागा नाही. धर्मशाळा गाडगे महाराजांनी बांधली, पण त्यांच्या मुलीला बायकोला राहायला तिथे जागा नाही. ही निस्पृहता आहे, ते वैराग्य आहे. त्याचा अर्थ जे समाजासाठी आहे ते माझं नाही, हे ज्याला कळतं ते वैराग्य आहे. आणि ती वैराग्य शक्ती कमावली पाहिजे असं समर्थ म्हणतायत. ती कमावण्याची गोष्ट आहे. पुढे समर्थ म्हणतायत शक्तीची उपासना करा. सगळ्यात महत्वाची बरं का, आपल्याला आता नवरात्रामध्ये ती उपासना करायची. सगळ्यात मोठं सामर्थ्य या शक्तीच्या उपासनेचं आहे. आणि म्हणून ही उपासना जर निष्काम असेल तर समर्थ म्हणतायत अशी निष्काम उपासना जर असेल तर तो भक्त काळालाही आटोपत नाही. काळ म्हणजे मृत्यू सुद्धा त्याच्या समोर थरथर कापतो. राजसत्ता तर सोडाच, पण मृत्यू सुद्धा त्याच्या समोर यायला धरकरतो. एवढं त्या भक्ताचं सामर्थ्य असतं जर त्याची उपासना निष्काम असेल तर. कारण उपासनेमध्ये जीवाचं जीवपण काय आहे तर ते सहज अलगद निघून जातं. आणि ईश्वराची उपासना करता करता ईश्वराचं सगळं सामर्थ्य त्या जीवाला प्राप्त होतं. आणि एकदा ईश्वराचं सामर्थ्य त्या जीवाला प्राप्त झालं की त्याचा अहम निघून जातो. जिथे अहम निघून गेला
तिथे तो येतो, म्हणजे तो परमात्मा येतो आणि आता परमात्मा त्याच्या माध्यमातून उदंड कार्य करतो. जसं समर्थांनी 1800 रामाने सांगितलं की कार्य आमचे तनु तुमची. प्रभू रामाने समर्थांना सांगितले बरं, कार्य आमुचे तनु तुमची. तुमच्या तनुनी माझं कार्य तुम्हाला करायचंय, हे काम तुमचं नाही आहे, धर्मकार्य माझं आहे, प्रभू रामचंद्र सांगतात. आणि म्हणून समर्थांनी केलेले. समर्थांनी रामरूपी ईश्वराची जेव्हा उपासना केली तेव्हा त्यांच्या त्या तनूच्या शरीराच्या माध्यमातून त्यांचं सामर्थ्य प्राप्त झालं. का? कारण आतमध्ये अखंड राम होता. अखंड रामाचं अनुसंधान आहे, हृदयामध्ये राम आहे, मुखामध्ये रामाचं नाम आहे आणि तेव्हा समर्थ रामरूप झालेले आहेत. आणि रामाचं कार्य रामाच्या इतकंच समर्थ होऊन त्यांनी केलेलं आहे. आणि मग ही शक्तीची उपासना कशी आहे? समर्थ म्हणतात, चंचल करणा करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश. इथे कळतं की संपूर्ण विश्व चंचल करता तो जगदीश. जगदीश जगामध्ये, प्रत्येकामध्ये, जगामध्ये जे जे आहेत त्याच्यामध्ये ईशतत्व आहे. प्रत्येक प्राणी जो आहे, जिथे जिथे श्वास चालू आहे त्या त्या ठिकाणी सहा अहम, याचा अर्थ श्वास, धरिता सौ सोडिता हम चालू आहे. प्रत्येक प्राणी मात्र त्याचाच अंश आहे. आणि या प्रत्येकाला ज्या ज्या तुमच्या माझ्या भावना आहेत, त्याही मुंगीला आहेत, माकडाला आहेत, हरणाला आहेत, गाईला आहेत. आपल्यापेक्षा जास्त आहे तो प्रेम, त्यांना जास्त आहे, कमी आहे का त्यांना? मग जर सगळ्यांकडे तेच आहे, आणि मग आता ह्या शक्तीची उपासना कशी करायची? कारण सगळ्यांमध्ये तीच शक्ती आहे ना. म्हणून समर्थ म्हणतात, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणी एक काया. कोणाची काया असू दे, पण ती काया तोषवा, शांत करा. आला एखादा अतिथी, द्या त्याला उत्तम काहीतरी. एखादा अतिथी, कोणी गावाहून आपले नातेवाईक आले, तर सणावारी आले असतील, तर समजा तो अतिथी नारायण स्वरूप आहे, समजा, द्या त्याला. डोक्याला तेल लावा, शरीराला तेल लावा, दिवाळीला आंघोळ घालता तसं घाला. परमात्मा म्हणून करा ना त्याचं, कारण विश्वामध्ये तो भरलेलाच आहे ना. आपण कधी असा विचारच करत नाही की अशा प्रकाराने की पूजा करायची असते. कळतच नाही की नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. तो विश्वामध्ये असणार आहे त्याची पूजा. मला आठवते मानसीचं, माझ्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं, मंदाताई आल्या होत्या. मंदाताईने मला म्हणाल्या की काय ग, अद्वैत तत्वज्ञानाचा इतका अभ्यास करतेस, मला एकच सांग, लेकीच्या लग्नाची साडी घेणार आहे? हो घेणार आहे. तुझ्या कामवाल्या बाईला पण घेणार आहे? हो घेणार आहे. मग तुझी कितीची आणि तिची कितीची? मंदाताईने विचारलं. काय उत्तर होतं का मला? मला म्हणाले, एक लक्षात ठेव, एकदा तरी एक प्रयत्न करून बघ ना, तू जशी साडी घेशील ना तशीच तुझ्या बाईला पण घेऊन बघ ना. कधीतरी तुझ्याकडे ती झाडूवाली येते, तिला पण छान तुझ्यासारखी साडी घेऊन बघ ना, काय त्यांचा आनंद आहे. तू कधीतरी त्यांना दे ना. त्यांच्याही मध्ये नारायण आहे ना, उपासना म्हणून त्यांची पूजा करा. आणि खरंच मला आठवतंय, आम्ही जेव्हा लग्नाचा बस्ता आणला तेव्हा मी पहिल्यांदा म्हटलं, नातेवाईकांना साड्या काय, ते सगळे दूरचेच आहेत. तो सगळा मी माझ्या बाईच्या समोर ठेवला आणि तिला म्हटलं, तुला पाहिजे ती साडी घे. ती आनंदाने रडायला लागली हो. तो आनंद तिला मी देऊ शकले कारण मंदाताईंनी मला सांगितलं. संत जेव्हा आपल्याला सांगतात ना कसं वागायचं, तेव्हा आपल्याला ते कळतं. ही शक्तीची उपासना. सगळीकडे नारायण आहे, त्या नारायणाचं पूजन कसं करायचं, याचा अर्थ हे कशा प्रकाराने आपल्याला संत शिकवतात बघा. आणि म्हणून या ठिकाणी सांगितले की पृथ्वीराजा भागवतामध्ये, ज्या राजांनी तो कसा आहे अर्चन भक्तीचा आचार्य, त्यांनी प्रजेला काय केलंय, तर प्रजा म्हणजे माझं दैवत आहे म्हणून त्यांनी प्रजेची काळजी घेतली. प्रजा म्हणजे दैवत म्हणून काळजी घेतली. असा कधी विचार करतो का आपण उपासना करताना, शक्तीच्या उपासना, की त्यांच्यासाठी शक्ती वापरायची आणि मग तिथून जे मिळेल तर ती किती प्रमाणात असेल आणि ती किती चांगली असेल, किती सत्वगुणी असेल, की ज्याच्यामुळे मी किती प्रचंड मोठं कार्य करू शकणार आहे, हा विचार आपण करत नाही. आणि समर्थ आपल्याला अशी शक्तीची उपासना 8व्या दिवशी करायला सांगताय. कसे सूक्ष्म सूक्ष्म करत घेऊन चाललेत बघ आपल्याला. आणि मग 9व्या दिवशी समर्थ म्हणतायत, हे सगळं आहे, शक्ती तर आतमध्ये आहेच, पण बाहेरून एक गोष्ट आपल्याला कमवायची आहे. तो एक पुरुषार्थातला भाग आहे आणि तो कोणता आहे, तो म्हणजे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. बघा, अर्थ शक्ती समर्थ म्हणतायत, याचा अर्थ पैशाची शक्ती सुद्धा कमावली पाहिजे. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्य विवरण करिता सुटे, समर्थांची ओळी आहे.
प्रपंचामध्ये जर धन नसेल तर तो फाटका प्रपंच काय चालेल. आणि म्हणून समर्थ म्हणतात, ज्याचा प्रपंच खोटा तो परमार्थी खोटाच. ज्याला प्रपंचामध्ये यश बुद्धी जो वापरू शकतो तोच परमार्थामध्ये योग्य बुद्धी वापरू शकतो ना. आणि मग असं हे अर्थ कमावलं पाहिजे. व्याप तितकं संताप नाही समर्थ म्हणत. समर्थ म्हणतात व्याप तितके वैभव. तुम्ही जितके व्याप कराल तितकं वैभव तुम्हाला प्राप्त होईल. जितकं कर्म कराल तितकं तुम्हाला काय येईल. तर बघा, आपण म्हणतो नोकरी करणारा माणूस 8 तास काम करतो, त्याचं राहण्याचं जीवनमान, आणि एखादा गुजराती माणूस आहे जो धंदा करतो, अहो सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत राबतो, आणि त्याच्याकडचं वैभव किती असतं सहज कळतं आपल्याला. दोन वैभवामध्ये जमीन आसमांतराचा फरक आहे. बिझनेसमॅन आणि नोकरीमध्ये असणारा फरक आपल्याला कळतो ना. म्हणून व्याप तितकं वैभव म्हटलंय. समर्थांनी म्हटलंय व्याप केला पाहिजे, वैभव मिळवलं पाहिजे, मिळवलेलं वैभव उपभोगलं पाहिजे. हा सगळा विचार समर्थ आपल्या समोर ठेवतायत. आणि नुसतं वैभव मिळवलं पाहिजे असं नाही, त्याची काळजी पण घेतली पाहिजे. आणि म्हणून 350 वर्षापूर्वी समर्थ म्हणू शकतात, लेकुरे उदंड झाली तोटे लक्ष्मी निघून गेली. मिळविती तितके भक्षिती ते प्राणी मूढमती समर्थ म्हणतात. जेवढं मिळवतात तेवढे सगळे खातायत आणि भविष्यासाठी काहीच ठेवत नाहीत, ते मूढ लोक आहेत असं समर्थ म्हणतात. लक्षात घ्या. याचा अर्थ बचत केली पाहिजे. त्या काळामध्ये समर्थ सांगतायत ना, ज्यांनी काही प्रपंच केला नाही पण तुमचा माझा प्रपंच उत्तम व्हावा म्हणून समर्थ कशा प्रकाराने पैसे कमवायचे आपल्याला सांगतायत. आणि म्हणून उदंड श्रमाने उदंड भाग्यश्री भोगता आली पाहिजे. कशासाठी तर दानासाठी. दान कशासाठी तर माझं लक्ष्मी शुद्ध होण्यासाठी आणि माझी रोजीरोटी समाजामध्ये आहे म्हणून मला दान करायचं. समर्थ संप्रदायाची दीक्षा आहे ना मुख्य. म्हणजे समर्थ म्हणतात की संप्रदायाचं काय, की संप्रदायाचे मुख्य काय आहे तर मागितली पाहिजे भिक्षा. संप्रदायाचं पहिलं जे 20 लक्षणं सांगितले त्यातलं एक लक्षणच मुळे भिक्षा आहे. याचा अर्थ दान मला देता आलं पाहिजे. मग जर दान द्यायचं असेल तर देणार, नसेलच तर कुठून देणार. आणि मग यासाठी कुठे दान देणं आहे, मंदिरामध्ये दान द्या, वाचनालयामध्ये दान द्या, दवाखान्यांमध्ये ज्ञान द्या, गरजू विद्यार्थी असतील तर त्यांना द्या, कोणी गरजू जर का एखाद्या गरीब असतील तर त्यांना द्या, सैनिकांना दान द्या. समर्थांनी सगळे अनेक प्रकरण समर्थांची जे स्फुट आहेत ना, त्या स्फुट प्रकरणामध्ये हा सगळा विचार खूप छान मांडलेला आहे बरं का. म्हणून अर्थशक्ती कमावली पाहिजे असं समर्थ म्हणतात. आणि शेवटची जी आहे ना ती म्हणजे आत्मशक्ती. दसऱ्याच्या दिवशी आपण काय करतो, सीमोल्लंघन करतो, शमीपूजन करतो. सीमोल्लंघन करतो म्हणजे काय, सीमेचं उल्लंघन करणं, गावाच्या बाहेर जाणं. संतांचं सीमोल्लंघन वेगळं आहे. देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाणं. कधीतरी मी देह नाही, हा प्रांत मला सोडायचा आहे आणि मला अरूपाच्या प्रांतात जायचंय. हे काय आहे, हे खरं सीमोल्लंघन कधी करायचंय, मला विजयादशमीच्या दिवशी करायचंय. आणि म्हणून शेवटची जी उपासना आहे ती आत्मशक्तीची उपासना आहे. मग आता ही कुठून आणायची, बाहेरून आणायची का? आता ही भाषाच अध्यारोपाची. आत्मा बाहेरून आणायचा नाही, आत्मा उत्पाद्य नाही, तो निर्माण करता येत नाही, तो विकार्य नाही, म्हणजे त्याच्यावरती काही विकार करता येत नाही. जसं दूध आणल्यानंतर त्याचं दही करता येतं, दह्याचं ताक करता येतं, काही विकार केले आपण त्याच्यात. डाळ आणली, डाळेचं आमटी केली, तांदूळ आणले, तांदळाचा भात केला, हे विकार झाले. तसा आत्मा विकार्य नाही, तो संस्कार्य नाही, काही नाही ना. मग तो आहेच, मग तो आणायचा नाहीये कुठून. मग आत्मशक्तीची उपासना कशी करायची? समर्थ म्हणतात ती नामसाधनेनी करायची, ती ध्यानाने करायची, ती चिंतनरूपी साधनेनी करायची. तिथे ब्रह्मचिंतन करायचं, तिथं ग्रंथांचं अध्ययन करायचं, उपनिषदांचं अध्ययन करायचं, प्रस्थानत्रयीचं अध्ययन करायचं, संतांचे ग्रंथ समजून घ्या. आणि समजून घेऊन जे वेद म्हणतायत, जे शास्त्र म्हणतं तेच संत सांगतात. आणि म्हणून या तिन्ही ठिकाणी एकवाक्यता आहे. आणि ह्यांचे विचार समजून घेणं हेच काय आहे तर आत्मशक्तीची उपासना आहे. आणि म्हणून आत्मस्वरूप तुम्हा आम्हाला प्राप्तच आहे, त्याच्यावरती आवरण घातलेलं आहे. आणि म्हणून स्वाध्याय करणं आहे, स्वचं अध्ययन, त्याला स्वाध्याय म्हणतात. आणि मग समर्थ या ठिकाणी म्हणतात, आपण म्हणतो सागर सागर सागर, पण आपल्याला खरंच माहित नाही की आपल्या आतमध्ये 2 प्रचंड मोठे सागर आहेत. एक सागर आहे ज्ञानाचा आणि एक सागर आहे शक्तीचा. दोन्हीची जागा मूलाधार केंद्रच आहे. आणि दोघांनाही
म्हणजे शक्तीलाही आपल्याला ऊर्ध्वगामी करायचंय, ज्ञानालाही ऊर्ध्वगामी करायचंय, आणि दोन्ही ऊर्ध्वगामी करण्यासाठी आपल्याला जी उपासना करायची आहे ती शक्तीची उपासना, ती आत्मशक्तीची उपासना समर्थ या ठिकाणी करतायत, सांगायला लागतात, करायला सांगतायत. आणि म्हणून उपासनेला पर्याय नाही. या उपासनेने आपण कुठपर्यंत मजल मारू शकतो? उपासनेने आपण जीवन मुक्तीपर्यंतचा प्रवास जो आहे तो करू शकतो. मग हे जीवन हे शांत माझं जीवन राहत नाही, माझा केवळ प्रपंच राहत नाही, तर आता ती व्यापक तत्व होतात. आणि व्यापक तत्व झाल्यानंतर आपण महान होतो. आणि महान होतो म्हणजे शरीराने महान होत नाही, वृत्तीने महान होतो. कळतं आपल्याला कसे आपण महान होऊ शकतो? जसं माऊली म्हणतात की सूर्यबिंब केवढं आहे, ते बचके एवढे बिंब परी त्रैलोक्यात होकडे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताय, मला वाटतं ओवीचं अध्ययन केलं असेल. काय आहे? बिंब तरी बचके एवढे परी त्रैलोक्यात होकडे. सूर्याचं बिंब किती आहे? मोठी टेणा इतकं छोटं आहे, लांबून दिसतं, पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यामध्ये फाकला जातो. अगदी तसंच तुमची आमची बुद्धी इतकी सूक्ष्म आहे, ती सूक्ष्म बुद्धी संपूर्ण या त्रैलोक्याला आपलंसं करून घेऊन त्याच्याही पेक्षा व्यापक होऊ शकते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणताय, संकोचोनी काय झालासी लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. अरे केशवाय नमः, नारायण महा, माधवाय नमः, किती दिवस पळीनी पाणी पिणार आहेस? एक दिवस तरी तुझ्या बुद्धीचा वापर कर आणि ह्या विश्वामध्ये सगळं विश्वाच एक आपोषणी घेऊन टाक ना, आणि सगळीकडे मीच व्यापून राहिलो असा एकदा तरी अनुभव घे ना. मग अनुभव घेण्यासाठी मला काय दिलेलं आहे? सूर्याची किरणं आहेत, तशी मलाही एक किरण आहेत. त्या किरणांना काय म्हणतात? त्यांना वृत्ती म्हणतात. या वृत्तीच्या साह्याने, बुद्धिवृत्तीच्या साह्याने, मनवृत्ती नाही, बुद्धिवृत्ती नाही, चित्तवृत्तीच्या साह्याने मला व्यापक व्हायचंय. आणि व्यापक होऊन संपूर्ण ब्रह्मांडाला माझ्या कवेत घ्यायचंय. आणि याचं करता करता मी कोण आहे? तर मी शरीर नाही, या शरीरापेक्षा मी कितीतरी व्यापक आहे. मी सगळ्यांना माझ्यामध्ये सामावून घेऊ शकतो. नवे नवे तर विश्वाला सुद्धा व्यापक होऊन मी अजून शिल्लकच राहतो. जसा तो दशांगुळे शिल्लक आहे, तसा मीही दशांगुळे शिल्लक विचारांनी राहू शकतो, हा अनुभव घेऊ शकतो. हे सामर्थ्य बुद्धीचं आहे. हे बुद्धीचं सामर्थ्य वापरून शेवटी आत्मशक्तीत त्याचं रूपांतर झालं की अनुभवामध्ये येतं. आणि मग जीवन शांत न राहता ते महान होतं. आणि असं हे व्यापक जीवन जे आहे ते अत्यंत अपेक्षित जीवन आहे. आणि उपासना ह्याच्यासाठी करायची. गदिमांचं एक सद्गुरु स्तवन आहे बरं का. त्या सद्गुरु स्तवनामध्ये गदिमा म्हणतात की अशी उपासना करा. सद्गुरूंच्या स्तवनामध्ये ते म्हणतात की सद्गुरूंचं उपासना अशा प्रकाराने करा की काय होईल? ते तुम्हाला काही साधनं देतील, ते नाम देतील, ते ध्यान देतील, ते लय चिंतन देतील, ते तत्वचिंतन देतील. जी काही साधना त्यांनी दिलेली आहे ती सगळी साधना करा. आणि त्या साधनेने काय करा की स्वाध्यायाने उमजावी मज माझ्या मधली शक्ती, सत्य लाभता सरे याचना उरते अमृत भक्ती. काय सामर्थ्य आहे! कशासाठी विधात्यांनी मला इथे पाठवलंय? काहीतरी प्रत्येकाला त्यांनी वेगळेपण दिलेलं आहे. हे वेगळेपण आपल्याला कळत नाही, पण ते संतांना आणि सद्गुरूंना कळतं की ह्या जीवाला काय वेगळेपण दिलेलं आहे. ते सांगतात की तुला हे कार्य करायचं. मग तेवढं कळलं की आपल्याला जीवनाचं ध्येय कळलं जातं. मग इथे आपल्या आत्मशक्तीचा विकास व्हायला सुरुवात होतो. आणि असा हा आत्मशक्तीचा विकास कसा करून घ्यायचा? समर्थ म्हणतात, जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. याचा अर्थ की सगळे जीव जे आहेत ते माझ्यासारखेच आहेत, सगळे आत्मस्वरूप आहेत. म्हणून आत्मा आत्म्यात मिसळावा, जीव जीवात घालावा. प्रत्येकानं जीव लावा. आपण जीव लावा म्हणतो ना, सगळ्यांना आपलंसं करा, प्रेम करा सगळ्यांवरती. ज्याचाच अर्थ द्वैत काढून टाका आणि अद्वैताने जीवन जगा. सगळे मला आपले वापले पाहिजेत. जसं माझे हात मला माझे वाटतात, माझे डोळे माझे वाटतात. अगदी मला पायल्स जरी झाले, विनोबा म्हणतात, तरी सुद्धा मी औषध घेतो. कारण ती हे इंद्रिय माझंच आहे. त्या बाबतीत माझं काय आहे तर अद्वैत आहे. पण समाजाकडे बघताना द्वैताने वागतो ना. हा माझा, हा तुझा, असं करू नका. सगळीकडे हे माझेच आहेत असं म्हणा. आणि म्हणून तत्व दर्शन घेऊन आत्मशक्तीची काय करायची? उपासना करायची.
आणि अशा या 10 शक्तीच्या उपासना करण्यासाठी नवरात्र आहे. समर्थांनी या सगळ्या स्वतः केलेल्या आहेत आणि केलेल्या त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून समर्थांचेच विचार आज समर्थांच्याच भाषेमधून मी मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त जे दिलेले आहेत ते डॉक्टर काकांकडून आले होते, सद्गुरूंकडून आले होते. त्यांची आज्ञा होती की नवरात्रामध्ये या शक्तींच्या शिवाय दुसरं काही बोलायचं नाही. नाहीतर कुठेतरी हे करा ते करा ते करा, सकामतेमध्ये यांत्रिकतेमध्ये तुम्ही आम्ही अडकू आणि नेमकं मला जे कमवायचंय तेच आपण कमावणार नाही. म्हणून समर्थांना अपेक्षित काय आहे? समर्थांना हेच अपेक्षित आहे, काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काय. माझ्या वैयक्तिक जीवनासाठी, शांतीसाठी, तृप्तीसाठी, समाधानासाठी मला ध्यान, धारणा आणि नाम हे करायचंय. पण समाजासाठी मात्र मला समाजामध्ये जायचंय आणि समाजामध्ये मला उदंड पडेल ती सेवा करायची, जी पडेल ती. अगदीच काही सेवा नाही करता आली, रस्त्यावरनं चालताना एखादं केळीचं साल मिळतं, ते उचलून जरी आपण कचऱ्याच्या डब्यात टाकलं तरी ती राष्ट्रसेवाच आहे. छोट्या छोट्या सेवेतून आपण मोठ्या सेवेपर्यंत जाऊ शकतो. पण मला समाजाचं देणं द्यायचंय हा भाव तर माझ्या मनामध्ये पहिल्यांदा निर्माण झाला पाहिजे. आणि समर्थ म्हणतायत याच्यासाठी नवरात्राच्या शक्तीच्या उपासना करायची. याचा अर्थ मला समाजाचं देणं द्यायचंय, मला राष्ट्राचं देणं द्यायचंय. म्हणून या शक्ती कमवायच्यात, कोणत्याही स्वार्थासाठी नाही. आणि अशा या समर्थांच्या शक्तीच्या उपासना ज्या 10 आहेत, जी शेवटची आपल्याला सीमोल्लंघन करायला शिकवते, ती आत्मशक्तीची उपासना. म्हणून देहशक्तीची आपण उपासना बघितली, बुद्धिशक्तीची उपासना बघितली. सगळा एक 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 समुदाय शक्ती म्हणजे काय, मग क्रियाशक्ती म्हणजे काय, धर्मशक्ती म्हणजे काय, सगळा एक 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 उपासना शक्ती म्हणजे काय, वैराग्य शक्ती म्हणजे काय, या सगळ्या शक्तीच्या बघत अर्थशक्ती म्हणजे काय. असं बघत बघत आपण आता कुठे आलो? शेवटी तर आत्मशक्तीपर्यंत आलो. आणि मग आपण आता सीमोल्लंघन करून काय म्हणून आहेत, आपल्या अंतःकरणामध्ये जे काही शेवटचा टप्पा परमार्थाचा आहे तो संपूर्ण आपल्या पदरी पाडून घेणं, यासाठी उपासना आहे. आणि म्हणून उपासनेला पर्याय नाही. समर्थ म्हणतात तसं उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविण निराश्रय उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. समर्थांनी सगळं त्यांचं यश उपासनेच्या आधारावरती कमवलंय आणि तसंच तुम्ही आणि कमवावं अशी त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून या नवरात्रामध्ये 9 दिवस आणि 10वा दिवस आपण समर्थांनी सांगितली तशी उपासना करूया. समर्थांचं ते सामर्थ्य त्यांच्या कृपेने तुम्हाला आम्हाला प्राप्त हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि इथे माझ्या शब्दांना विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. ही केलेली सगळी प्रार्थना किंवा ही जी सेवा आहे, ही सर्व सेवा ईश्वर रूपी तुम्ही सगळेजण सिंगापूरचे जे अभ्यासार्थी आहेत त्या सर्व ईश्वर रूपी त्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. हरिओम तत्सत. अलकाताई, एकदम मी इतकी भारावून गेले आणि स्पीचलेस झाले मी. मला काही बोलता येत नाहीये. पण ह्या वर्षी ह्या नवरात्राकडे वेगळ्या दृष्टीने कसं बघायचं ते तुम्ही आज आम्हाला सगळ्यांना शिकवलंय.